जुस्तजू क्या है दिले नादा, है दिले नादा, आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है। चैतन्याच्या ठिणग्या गात्रागात्रात भरण्याचेच काम आयुष्यभर करताना दिसतात। असेच एक ऊर्जा संपन्न रसिक अजातशत्रू म्हणजे डॉक्टर शाळिग्राम भंडारी। चेहरा सदैव हसतमुख, कोणताही प्रसंग असू दे, परंतु खेद वा खंत याची एकही रेष डॉक्टरांच्या कपाळावर आम्ही कधीही पाहिली नाही। बोलण्याचा स्वर साखरेसारखा गोड आणि त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणारा स्वर, नेहमीच औपचारिक पद्धतीने, प्रसन्नतेने, अत्यंत आत्मीयतेने काठोकाठ भरलेलं डॉक्टरांचं बोलणं ऐकलं की रुग्णाचा निम्मा आजार हा पळून जातो। गेली 50 वर्षे डॉक्टर वैद्यकीय सेवेत आहेत। संपूर्ण मावळामध्ये असे एकही गाव नसेल किंवा असा एकही माणूस नसेल की त्याला डॉक्टर भंडारी यांचे नाव माहीत नाही। एका बाजूला वैद्यकीय व्यवसाय यशस्वीरित्याने करताना, दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात असलेले जोपासलेले छंद पूर्ण ताकदीने वाढवले आहे। पहिला छंद अर्थातच जनमानसाशी सतत संवाद साधणे। डॉक्टरांचा प्रचंड मोठा समुदाय आहे, प्रचंड मोठा समुदाय मित्रपरिवाराचा आहे। डॉक्टरांचे वाचन भरपूर असल्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांच्या ओव्यांचे, अभंगांचे आणि समर्थ समाजाचे शब्द त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिलेली आहेत। आनंदाने जगा, आनंदाने जगा हा मंत्र त्यांनी त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचवलेला आहे। दुसरा छंद त्यांचा लेखनाचा। वैद्यकीय व्यवसाय करीत असताना त्यांना आलेले अनेक अनुभव त्यांनी पुस्तक रूपाने शब्दबद्ध केले आहेत। त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व आणि विकास हा त्यांच्या लाडक्या विषयावरची चिंतनही शब्दबद्ध झालेली आहे। जवळजवळ त्यांची 12 पुस्तकं त्यांच्या सोनदीप प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेली आहेत। तळेगाव लायन्स क्लबचे ते जवळजवळ 35 वर्षापासून सदस्य आहेत। त्यांनी तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्षपदही भूषवले आहे। त्यांच्या हातून अनेक रचनात्मक कार्य पार पडलेली आहेत। रचनात्मक म्हणजे अगदी कंप्लीट इम्प्लिमेंट झालेली अशी त्यांची अनेक कार्य आहेत, अनेक त्याची ओळी आपल्याकडे आहेत। परंतु त्यातमध्ये एक विशेषतः उल्लेख करायचा झाला तर त्यांच्या लायन्स क्लबचा हॉल, लायन्स क्लबचा त्यांनी केलेला तो कायापालट, तिथलं ते त्यांनी ग्राउंडसाठी केलेले कष्ट, त्यानंतर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेला हॉल, असे अनेक रचनात्मक कार्य केलेली आहेत। तसंच गोरगरिबांना मदत करणे, त्यांना वैद्यकीय सेवा देणे, आर्थिकदृष्ट्याही मदत करणे, असे पवित्र कार्य ते अनेक वर्षे करत आहेत। त्यांचे गुरु म्हणजे पद्मभूषण डॉक्टर कांतीलाल संचेती सर। डॉक्टर त्यांच्या गुरुत्वाला नेहमीच नमन करत आलेले आहेत। तसेच डी.व्ही. कुलकर्णी सरांनी डॉक्टरांच्या बालपणापासून त्यांना सतत प्रोत्साहित केले आहे। डॉक्टर तळेगाव जनरल हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तसेच ते IMAचे सदस्यही आहेत। त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यापैकी एक पुरस्कार मावळभूषण हाही त्यांना एक मोठा पुरस्कार मिळालेला आहे। त्यांनी अनेक गरजू गरीब मुलामुलींना मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिलेली आहे। त्यांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे। त्यांना रसिकतेने
आणि चवीने खाणे हेही त्यांना खूप आवडते. खाणे तर आवडतेच, पण आपल्या मित्र परिवाराला तितक्याच रसिकतेने खाऊ घालणेही तितकंच त्यांना आवडतं. तर चतुरस्र व्यक्तिमत्व हा एकच शब्द त्यांना लागू पडेल. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत. दोन्ही मुली डॉक्टर, त्यानंतर जावईही डॉक्टर आहेत. डॉक्टर सोनाली जेठिया ही आपल्या जालना सेंट्रल क्लबची प्रेसिडेंट आहे. डॉक्टर दीपाली झवर ही आपल्या तळेगाव क्लबची मेडिकल कमिटीमधली मेंबर आहे. क्लबचे अशा डॉक्टर शालिग्राम भंडारी यांचे मनापासून मी स्वागत करते. त्यांना त्यांच्या व्यसनाशी लढताना या विषयावर बोलण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करीत आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थोडं स्क्रीन मोठा करतो. सर्वप्रथम मोठं नाही होत का मॅडम? स्क्रीन मोठा होईल का? नाही होतं ना. तुम्ही दिसताय मला. दिसतंय का? ओके ओके. येस येस, थँक्यू. सर्वप्रथम तुम्ही मला बरेच शरीराने इथे दिसता आहात, मनाने सुद्धा असावेत. आणि आपण आता ज्या भयंकर भस्मासूर म्हणजे कोरोनाच्या माध्यमातून एक लढा लढत आहोत, त्यासाठी आपल्याकडे कुठलंही औषध नाही म्हणून प्रार्थना आपण एक महामृत्युंजय मंत्राचा मी उच्चार करतो आहे. हा मंत्र संपेपर्यंत पाठीचा कणा, ताट, डोळे बंद, ध्यानस्थ अवस्था, की जेणेकरून शरीर आणि मन काही क्षण आपल्याबरोबर असतील म्हणून विनंती करतो आहे. हा मंत्र संपेपर्यंत एक ध्यानस्थ अवस्था आपण आत्मसात करायची आहे. मंत्राला सुरुवात करतो आहे. मंत्र संपेपर्यंत पाठीचा कणा, ताट, डोळे बंद, ध्यानस्थ अवस्था आपण डोळ्यासमोर आणूया. मंत्राला सुरुवात करतो आहे. महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचं पठण झाल्यानंतर आपण संवादाला सुरुवात करू. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वामरुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षे मामृतात. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वांनी डोळे उघडायला काही हरकत नाही. नेहमी मी महामृत्युंजय मंत्राच्या नंतर जो गायत्री मंत्र आहे त्याचं मुद्दाम त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ सांगतो, कारण तो फार महत्त्वाचा आहे. तो रिक्षावालासुद्धा आपल्याला ऐकवतो. मंत्र असं म्हणतो आहे, हे प्राण पवित्रता और आनंद के देने वाले प्रभु आप सर्वज्ञ और सकल जगत के उत्पादक है. मंत्र काय म्हणतो मित्रांनो? हे प्राण पवित्रता और आनंद के देने वाले प्रभु आप सर्वज्ञ और सकल जगत के उत्पादक है. हम आपके उस महान तेज का ध्यान करते हैं. हम सभी आपके उस महान तेज का ध्यान करते हैं जो हमारे बुद्धियों में प्रकाशित रहता है. वह हमेशा हमारे बुद्धियों में प्रकाशित रहे और सत्कर्म को हमें प्रेरित करत रहे. शेवटचं वाक्य जे प्रत्यक्ष आपण कृतीत आणतो आहोत, रोटरी क्लबवाले, लायन्सवाले किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते सत्कर्म को हमें प्रेरित करता रहे. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःखम आपणात. आमचं शायरने फार सुरेख म्हटलं आहे की जिंदगी वक्त की मोहताज नहीं होती, आयुष्य चालत राहतं. जिंदगी वक्त की मोहताज नहीं होती, दोस्ती सिर्फ जज्बात नहीं होती. कुछ तो सोचा होगा उस असीम भगवान ने, कुछ तो सोचा होगा उस परवरदिगार ने, वरना आपसे मुलाकात नहीं होती, मुलाकात नहीं होती. डेस्टिनी डिसाईड. त्याचं कारण आहे कुठला तरी विषय घेऊन आपण एकत्र येतो. टू कम टुगेदर इज अ बिगिनिंग, टू कीप टुगेदर ए प्रोग्रेस अँड टू वर्क टुगेदर ए सक्सेस. इट इज अ प्रोसेस. आणि म्हणून लायन्स इंटरनॅशनल, रोटरी इंटरनॅशनल अशा अनेक लोकांना जोडत गेलेली आहेत. आणि म्हणून आपल्या इथल्या प्रवीण साठे असतील, आमची बेटी सोनाली असेल किंवा शाह मॅडम, वैशाली बरोबर का? वैशाली शाह मॅडम, हो बरोबर. हां, या तिघेही एकत्र आल्यात. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, मी एकटीच चाललेली होती. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गया और कारवा बनता गया. असा कारवा एक उत्तम विषय घेऊन आपल्या समोर आलेला आहे. म्हणून सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट, ह्या ज्या मॅडम आहे जोरवेकर मॅडम, इतकं बोलल्या की मी विचार करायला लागलो की माझी ओळख आहे का दुसऱ्या कोणाची ओळख आहे. इतके माझ्याकडे विशेषण लावले गेले, पण अतिशय चांगले बोललेत. काही ठिकाणी आपलं जेव्हा मी बायोडेटा पाठवतो, अनेक ठिकाणी संवादाच्याही विसंवाद होतो. माझ्या बायोडेटा इंग्रजीत एकदा पाठवला होता, त्याच्यात एक वाक्य होतं, डॉक्टर भंडारी हॅज डन सो मेनी ॲक्टिव्हिटीज इन हिज लाईफ, देर इज नो वर्ड इन माय डिक्शनरी टू एक्सप्रेस अबाउट हिज ॲक्टिव्हिटीज. काय वाक्य होतं शेवटचं? डॉक्टर भंडारी हॅज डन सो मेनी ॲक्टिव्हिटीज इन हिज लाईफ, देर इज नो वर्ड इन माय डिक्शनरी टू एक्सप्रेस अबाउट हिज ॲक्टिव्हिटीज. खानदेशमधल्या त्या भगिनीने त्याचं भाषांतर असं केलं
डॉक्टर भंडारी इतके उद्योग केलेले आहे, इतके उद्योग केलेले आहे की त्याविषयी न बोललेलंच बरं. पण मॅडमने काही असं तसं केलं नाही. त्यामुळे त्यांचं मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या फॅमिलीशी माझे गेले 30 वर्ष अतिशय जवळून संबंध आहेत. त्या संबंधाच्या पार्श्वभूमीतून त्यांनी मला इतकं विशेषणं लावली की माझं मन भरून आलेलं आहे. जशी एखादी नववधू गेल्यानंतर तिचं जसं कौतुक होतं ना सासरी, तसं माझं कौतुक झालं आहे. त्याबद्दल ऊर्जा निर्माण झाली. म्हणून त्यांचं मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजचा विषय करत असताना मी जेव्हा मगाशी 2 शेर म्हटले तर माणसं कशी भेटतात. आमचा एक मित्र म्हटला, अरे तुझं शेर ऐकल्यानंतर लोक खूप टाळ्या वाजवतात, मला एखादं शेर सुनव. म्हणून मी त्याला एखादा एक शेर पाठ करायला सांगितला. त्याने 10 लोकात बोलला, 20 लोकात बोलला आणि 400 लोकांमध्ये जेव्हा बोलायला लागला, शेर असा होता, जिंदगी के बुलंदी पे चढकर. थोडा थांबला तो, परत बोला, जिंदगी के बुलंदी पे चढकर. लोकांना वाटलं की आपल्या थोडंसं पॉज घेतो आहे. आणि परत तिसऱ्यांदा बोलला, जिंदगी के बुलंदी पे चढकर. त्याला पुढचं काही आठवत तयार नव्हतं. पुणेकर एखादा तो एक फार पुणेकर माहिती आहे तुम्हाला किती प्रेक्षक चोखंदळ असतात. ते म्हटले इतक्यावरती चढला कसा काय. नकला करायच्या असतात पण चांगल्या करायच्या असतात. आणि मी नकला करायचो आपल्या लहानपणापासून या कीर्तनकार जे असायचे ते वेगवेगळे विषय मला शिकवायचे. त्याचे ज्ञानेश्वर माऊली असेल किंवा संत तुकाराम असेल, रामदास स्वामी असतील. म्हणून तुम्ही मगाशी माझ्या याच्यात बोललात. त्याची कारणं असं होती, संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची कृपा झाल्यानंतर इमारत फळावते. आणि म्हणून व्यसनाधीन माणसं जी असतात त्यांना निश्चितपणे काहीतरी असं चुकलं जातं की चांगल्या संगतीत ते राहत नाही. कदाचित ती परिस्थितीचं कारणीभूत असेल, काही निश्चितपणे कौटुंबिक काही प्रॉब्लेम असतील. पण आपण हे व्यसन का लागतं, की सवयीचं व्यसनात रूपांतर कसं होतं हे फार महत्त्वाचं आहे. आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये पदर बघूया. त्याचं कारण असं की पहिल्यांदा सवय असली तरी चांगली, पण सवयीचा अतिरेक झाला की त्याचं व्यसनात रूपांतर होतं, मग कुठली असो ती. म्हणून संस्कृतमध्ये अतिशय फार सुरेख म्हटलं आहे त्याने की अतिपरिचयादावज्ञा सतत गमना अनादरो भवती मलय भिल्ल पुरंदरी चंदनम तरुकाष्ट इंधनम कुरुते. अतिशय चांगला दृष्टांत दिलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही बासुंदी करता आहात, तुम्ही गृहिणी आहात आणि अतिशय चांगली व्यवस्थित साखर टाकली, पण साखर जर जास्त प्रमाणात झाली तर ती जिभेवरसुद्धा घेता येत नाही. तसंच सवयी जर चांगल्या असल्या, कुठली असो ते, चांगली असो वाईट असो, पण तिचा अतिरेक झाला की त्याचं व्यसनात रूपांतर होतं. आता व्यसन का निर्माण होतात, व्यसनाची कारणं काय हे फार महत्त्वाची आहे. आणि ती कारणं एकदा समजली तर मी डॉक्टर असल्यामुळे मला नेहमी माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्हाला रोग होण्याच्या अगोदरच त्याचं कारण कळलं तर निश्चितपणे रोगाचे पुढचे परिणाम आहे, काही दुष्परिणाम आहे, त्याची इलाज करण्याची वेळ येणार नाही. म्हणून प्रिव्हेन्शन करण्यासाठी अगोदर ह्या सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये कसं होतं आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी व्यसन का तयार होतं ते आपण बघूया. आता व्यसन का निर्माण होतं त्याची कारणं अनेक आहेत. मगाशी सोनालीने सांगितलं की पण एक महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, तो निराश होतो, कुठल्याही कारणाने असो, तो व्यवसायात जर फेल झाला असेल, काही खूप नुकसान झालं असेल, त्याला ते दुःख सोसवत नसेल म्हणून तो एखाद्या व्यसनाचे अधीन जातो, तो अल्कोहोल घ्यायला लागतो किंवा असं की जेणेकरून त्याला निश्चितपणे दुःख विसरण्यासाठी त्याचा मेंदू शांत होईल यासाठी कुठल्या तरी तो व्यसनाचा त्याप्रमाणे तो मदत घेतो किंवा त्याच्या अधीन होतो. तर महत्त्वाचं कारण डिप्रेशन किंवा त्याचं प्रेमभंग झालेला आहे किंवा त्याने खूप प्रयत्न करूनसुद्धा अपयश मिळालेलं आहे किंवा त्याला कुटुंबामध्ये कोणी जवळ करत नाही, कुटुंबाच्या नजरेतून उतरलेलं आहे, समाजाच्या नजरेतून उतरलेलं आहे, त्याच्या कर्माच्या माध्यमातून काहीतरी बिनसलेलं आहे, ते विसरण्यासाठी तो निश्चितपणे या व्यसनाच्या अधीन होतो. काहीतरी निश्चितपणे जीवनामध्ये की ज्याला अनवॉन्टेड गोष्टी आहे त्याला फेस करण्याची त्याची मनाची तयारी होत नाही, मन कमकुवत झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कळत नकळत तो त्या ठिकाणी निश्चितपणे त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याच्यामध्ये त्याला झोकून द्यावं लागतं. हे महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, एम्प्टी हेड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. काही काम नाही आहे, रिकामा आहे. मग तो श्रीमंत असला तरी गरीब असला तरी जर रिकामा असेल तर निश्चितपणे त्या रिकाम्या डोक्यामध्ये जर आपण काहीतरी भरतो ते आपण तो कचरा भरायला लागतो आणि व्यसनाधीन होतो. तिसरी गोष्ट महत्त्वाची सोनालीने सांगितली की मॅन इज नोन बाय दी कंपनी विच ही कीप्स. रिक्षावाले उभे आहेत, बराच वेळ वाट बघत आहेत, मग बघू ती याची पुडी, गुटख्याची पुडी, आणि कळत नकळत त्याला ती सवय लागते. निकोटीन नावाचं जे त्याच्यामध्ये द्रव्य आहे, जे तंबाखूमध्ये आहे, ते गुटख्यामध्ये आहे, त्याची एकदा तुम्हाला लत पडली किंवा ती सवय झाली तर त्याच्यानंतर तो इच्छा न असून तो पण ती वेळ आली
तर त्याच्या अधीन झाल्याशिवाय त्याची शरीराची भूक भागत नाही, तहान भागत नाही. म्हणून मी मॅक्झिमम लोकांमध्ये जे पाहिलेलं आहे आतापर्यंत जे बळी पडले त्याच्यामध्ये रिक्षावाले ड्रायव्हर जास्त आहेत किंवा ट्रक ड्रायव्हर जास्त आहेत की ज्यांना जास्तीत जास्त पैसा मिळतो. त्याची कॅपॅसिटी समजा 1,000 रुपयाची असेल आणि त्याला रोज जर 1,000 रुपये मिळायला लागले, एक टँकरवाला निघाला आहे सांगलीहून पुण्यापर्यंत किंवा मुंबईपर्यंत, तो सीट भरत जातो आणि रोज 1,500 रुपये मिळतात त्याला. मग खर्च कसे करायचे? त्याची कॅपॅसिटी नाही, त्याचं ऐकू नाही, त्याला शिक्षण नाही, त्याला संस्कार नाही, मग तो व्यसनाच्या अधीन होतो. ही छोटी छोटी कारणं प्रत्येकाला ज्या या व्यवसायाच्या माध्यमातून बळी पडले आहेत त्याची कारणं ही कॉमन आपल्याला दिसत आहेत. आता व्यसनं कशा प्रकारची असतात? महत्त्वाची आपल्या भारतामध्ये रुरल एरियामध्ये किंवा शहरामध्ये अल्कोहोल, त्याला दारू म्हणता येईल, व्हरायटी ऑफ अल्कोहोल आहे. त्याच्यामध्ये टोबॅको स्मोकिंग आहे, टोबॅको च्युईंग आहे, गुटखा आहे, ही फार महत्त्वाची आहेत. नंतर चरस किंवा गांजा, जे साधू लोक असतात ना ते तुम्हाला माहिती असेल ते भणंग राहतात, एखाद्या आपल्या महादेवच्या मंदिरात बसतात किंवा साधूंचा जेव्हा मेळा भरतो ते नेहमी आपल्या चिलीममध्ये चरस किंवा गांजा उडत असतात. त्यानंतर खेडेगावात पूर्वी ह्या अफूची किंवा चरसाची बोंडं आपल्या गांजेची झाडं लावली जायची. पण माणूस फक्त 2 गोष्टींना घाबरतो, एक कायद्याला घाबरतो किंवा परमेश्वराला घाबरतो. कायदा असा प्रचंड झाला की एखाद्याच्या शेतामध्ये जर त्याची अफूची बोंडं किंवा त्या गांजेची झाडं सापडली तर त्याला पोलीस डिपार्टमेंट इतकं त्रास द्यायचं, 5-5, 10-10 वर्ष तुला जेलमध्ये सडावं लागायचं. आणि त्यानंतर मला खात्री आहे की मी जेव्हा या मावळा तालुका 40 वर्षापूर्वी अनेक शेतामध्ये छोटी छोटी लोक अफूची किंवा चरसची गांजेची झाडं लावायची. पण कायद्याचं बडगा झाल्यानंतर आता कुठेही ती झाडं मिळत नाही. त्यामुळे अफूचं प्रमाण कमी झालं, चरसचं प्रमाण कमी झालं, गांजेचं प्रमाण कमी झालं. पण एक उच्चभ्रू किंवा हाय प्रोफाईल लोक जी आहेत त्याच्यामध्ये आपण ती ब्राऊन शुगर माहिती आहे तुम्हाला किंवा इंजेक्टेबल, आमच्याकडे पुढे पेथिडिन नावाचं इंजेक्शन मिळायचं, 14 नावाचं इंजेक्शन मिळायचं, कोकेन दिलं जायचं. हे जे आहे ना हे अतिशय उच्च प्रोफाईलच्या लोकांचं व्यसन आहेत आणि दुर्दैवाने ते त्यातून सुटू शकत नाही. इतका पैसा मिळतो, कुठलेही कष्ट कमी करताना जर जास्त एखादी वस्तू मिळायला लागली, जास्त प्रसिद्धी मिळायला लागली किंवा जास्त पैसा मिळायला लागला की त्याचं आउटलेट हे व्यसनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये प्रगट होतं. हे बेसिक गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या आणि जर मग त्याचं फ्रस्ट्रेशनचं कारण काय आहे, त्याचं अपयशाचं कारण काय आहे, तर अपयशाला बाहेर काढताना निश्चितपणे ती जर कारणं शोधली तर तो व्यसनाधीन होण्याच्या अगोदर, त्या भोवऱ्यात सापडण्याच्या अगोदर आपण त्याला बाहेर काढू शकतो. आणि म्हणून बेस त्याचा जो आहे, जे काही म्हणजे त्याचा प्रेमभंग झाला असेल, त्याला परीक्षेत अपयश मिळालं असेल किंवा त्याच्या व्यवसायामध्ये अपयश मिळालं असेल, खूप त्याला आर्थिक नुकसान झालं असेल, तेव्हा कुटुंबाने त्याला समजून घेतलं पाहिजे. दॅट इज अ टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट फार महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने असं होतं की जो व्यसनाधीन आहे ना त्याला घरातले सुद्धा लोक आणि बाहेरचे लोक तर लांबले त्याला निग्लेक्ट करतात. हो, दारुड्या जाऊ दे मरू द्यायचे, लक्ष द्यायचं नाही किंवा हा गुटख्याच्या अधीन गेला लक्ष द्यायचं नाही. त्याचे परिणाम असे होतात की तो जास्तीत जास्त त्या भोवऱ्यात सापडला जातो. एखादा माणूस जेव्हा भोवरा सापडतो ना त्याला बाहेर काढणार जर माणूस जर योग्य मिळाला नाही, भोवऱ्यात सापडलेल्या व्यक्तीला जर एखादी व्यक्ती बाहेर काढण्यासाठी त्याने हात दिला नाही तर तो गटांगळा तो संपतो. तसंच या व्यसनाच्या भोवऱ्यात सापडलेला माणूस आहे ना तो आजारी असला तर निश्चितपणे त्याच्याकडे आजारपण, जसं आपण टायफॉईडची काळजी घेतो, आपण कावीची काळजी घेतो, तसं व्यसनाधीन माणूस हा निश्चितपणे आजारी आहे. मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आता त्याचे परिणाम कसे होतात मी गेले 40 वर्ष पाहिल्यानंतर अनेक मला जे अनुभव आले मुद्दाम तुम्हाला सांगावेसे वाटतात की कौटुंबिक परिणाम कसे होतात, सामाजिक परिणाम कसे होतात, आर्थिक परिणाम कसे होतात, वैयक्तिक परिणाम कसे होतात हे आपण त्याच्याकडे बघूया. एक म्हणजे इनडायरेक्टली परिणाम कसे होतात. माझ्याकडे मी मगाही सांगितलं की या आजारपणाकडे आम्ही लक्ष देत नाही. मी सुद्धा डॉक्टरसुद्धा त्याला निश्चितपणे नियमाला अपवाद नाही. एक 12 वाजता माझ्याकडे दुपारी पेशंट आला. मी तेव्हा सर्व राऊंड वापरून आटपून वरती आलो होतो. 4 वाजता मी जेव्हा घरी खाली गेलो तेव्हा आमच्या कंपाऊंडर सांगितलं की म्हटलं एक पेशंट आलेला आहे. मी नेहमी विचारतो दुसरं कोणी ॲडमिट झाला आहे का? हो म्हटलं आहे का, हा दारुडे आहे म्हटलं, सायकलून पडला म्हटलं, पण त्याचं पोट दुखतं आहे म्हटलं, चला सोनोग्राफी करू नये. सोनोग्राफीचा रिपोर्ट आला 6 वाजता, म्हणजे 2 तासानंतर रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं रक्ताचा स्राव झालेला होता, तर कदाचित ते उठून बंद होईल म्हणून मी त्याला ठीक आहे म्हटलं. आणताना त्याला 10 माणसं होती, मग शेवटी एकच माणूस राहिला. 8 वाजता मी त्याला सलाईनवर दिल्यानंतर पाहिलं त्याचं पोट फुगायला लागलं होतं. पोट फुगायला लागल्यानंतर मला वाटलं हा याला 2-3 सलाईनच्या बाटल्या दिल्या म्हणून त्याला लघवी झालं नसेल म्हटलं, त्याला सलाईन डिस्कनेक्ट केलं आणि त्याला बाथरूमला पाठवलं. पण बाथरूमला गेल्यानंतर तो
मित्रांनो तो खाली पडला, बेशुद्धच पडला, घामाने चिमणी झाला. मग माझ्या लक्षात आलं हे पोट फुगलेलं जे होतं ते लघवी तुंबल्यामुळे नव्हे तर रक्तस्राव झालेला होता. तोपर्यंत रात्री 10 वाजलेले होते. कारण दारुड्या म्हणून त्याकडे जास्त दुर्लक्ष केलेलं होतं. रात्री 10 वाजता मी त्याला चिंचवडला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पाठवलं. ते म्हटलं ॲडव्हान्स भरा. म्हटलं ॲडव्हान्स भरायला याचा बाप म्हटला की सकाळी नेऊ. म्हटलं बाप सकाळी म्हटलं तर संपून जाईल. म्हटलं मला माझ्या आतल्या डॉक्टरने निश्चितपणे धोक्याची सूचना दिली. त्या डॉक्टरांना सांगितलं चिंचवडच्या, काही काळजी करू नका, मी त्याचा जबाबदार आहे, पैसे त्यांनी म्हटलं तुम्ही भरेल. त्यांनी रात्री ऑपरेशन केलं. 5 बाटल्या रक्ताच्या दिल्या. ऑपरेशन करून सकाळी त्याची नाडी जेव्हा लागली तेव्हा माझी नाडी इथे निश्चितपणे नॉर्मल झाली. याचा अर्थ असा होतो की दारुड्या माणूस जर असला तर निश्चितपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुटुंबातील नाहीच पण डॉक्टरांनीसुद्धा नाही. हा अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. समोर आमच्याकडे हायस्कूल आहे. हायस्कूलमध्ये 40 मुलांचा वर्ग होता आणि एकाएकी क्लास चालू असताना एक मुलगा चक्करून पडला. असं फिट यायला लागले. अख्खा वर्ग त्या मुलाला घेऊन आले. मुलगा अचानक बेशुद्ध पडतोय, फेस येतो आहे आणि झटके येतं म्हटल्यावरती टीचरसुद्धा घाबरल्यात. बालविकासच्या सर्व लोक आले. इथे आल्यानंतर पाहिलं मी त्याला सर्वांना बाजूला केलं. टीचरला हिस्ट्रीमधले की हा निश्चितपणे लक्ष देत असताना अचानक झालं म्हटले. मग आम्ही त्याला ॲडमिट करून घेतलं. 2 दिवस सर्व तपासण्या केल्या मित्रांनो. 2 दिवस सर्व तपासण्या करून सुद्धा आम्हाला काही CT स्कॅन आहे सर्व काही पण आम्हाला योग्य रोग निदान होईना. शेवटी माझ्या लक्षात आलं हा सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे शारीरिक मनावर जो परिणाम झालेला आहे तो निश्चितपणे असा आहे. म्हणून त्याला आम्ही सायक्ट्रिस्ट बोलवला, मानसोपचार तज्ज्ञ बोलवले. त्यांच्या ट्रीटमेंट माध्यमातून असं लक्षात आलं की हा बोलायला तयार नाही. हा एकदम रिझर्व्ह माइंडेड मुलगा आहे. म्हणून नार्को ॲनालिसिस नावाचा तुम्ही पाहिलं असेल की ज्यामध्ये इंजेक्शन दिल्यानंतर एखादा व्यक्ती बोलायला सुरुवात करतो. मॅडम नार्को केल्यानंतर त्या मुलांनी जे सांगितलं ते विदारक सत्य होतं, कटू सत्य होतं. मुद्दाम तुम्हाला सांगावंसं वाटतं. तो मुलगा म्हटला की जेव्हा नार्को फडाफड बोलायला लागला कारण त्याचं झाकण काढलं गेलं त्याच्यावरती जो पगडा होता प्रेशरचा तो नार्को ॲनालिसिसमुळे त्या इंजेक्शनमुळे मोकळा झाला आणि सर्व त्याची कटू हिस्ट्री आम्हाला लक्षात आली आणि ती मुद्दाम तुम्हाला सांगावीशी वाटते. त्यानं सांगितलं की म्हटलं काय करायचं डॉक्टर साहेब, मी अशा घरात आहे की माझे वडील मद्यपान करतात, इतके दारू पितात की आजूबाजूला भांडण होतात. माझ्या वर्गातला एकही मुलगा माझ्याजवळ डबा खायला येत नाही. दारुड्या बापाचा मुलगा आहे म्हणून मला जवळ करत नाही. मी कसं सांगू म्हटलं माझ्या बापाला दारू पिऊ नको म्हटले. अनेक वेळी मी सांगण्याचा प्रयत्न केला, आईने सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकत नाही. दारुड्या बापाचा मुलगा म्हणून मी संपूर्ण माझ्या वर्गामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि सारखं मनात साचलेलं आहे आणि हे दुःख मला सांगता येत नाही. हे ऐकल्यानंतर आम्ही त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं. त्याला सांगितलं बाबा रे असं असं आहे, तुला मुलगा पाहिजे का तुला दारू पाहिजे. तो खरोखर रडायला लागला. त्याला माहीत पण नव्हतं असे परिणाम माझ्या मुलावरती. 10वीतला मुलगा आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे, इतका विचार करतो आहे आणि त्या दिवसापासून त्याने दारू सोडली. मुद्दाम हा प्रसंग का सांगावासा वाटला की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा लहान मुलं असा विचार करतात कारण समाज त्याच्याविषयी त्या समाजामध्ये त्या दारू पिणाऱ्या त्या घराण्याविषयी इतकं कुप्रसिद्धी मिळते की तिथली मुलगीसुद्धा केली जात नाही किंवा मुलगासुद्धा तिथे जावेसुद्धा केला जात नाही. मूळ मुद्दा असा आहे की ह्या व्यसनाचे जे परिणाम आहे शारीरिक असतात, मानसिक असतात. एक आमच्या खानदेशच एक इंजिनियर एके दिवशी 11 वाजलेले होते. OPDला थोडा उशीर झाला, गच्च भरलेली होती आणि त्यानंतर एक जोडपं बसलेलं होतं बाहेर. माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी थोडंसं स्मितहास्य केलं. मी आत विचारलं म्हटलं हे इंजिनियर आहे, नॅशनल लेव्हलला आलेले आहेत, यांचं विलास पाटील नावाचे ग्रोस आहेत आणि त्यांचं भयंकर डोकं दुखतं आहे, त्यांना घेऊ का म्हटलं आत. रिसेप्शनने सांगितल्यानंतर मी आत आल्यानंतर तुम्हाला खरोखर सांगायला मला आता अतिशय चांगलं वाटतं आहे की त्या जोडपं अतिशय मेड फॉर ईच अदर होतं. अतिशय उत्तम इंजिनियर झालेला, चांगली नोकरी असलेला आणि त्याची पत्नी एक 5 वर्षाचं पोरगं असं कुटुंब आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या कंप्लेंट सांगितल्यानंतर मी विशिष्ट त्यांची जी तक्रारी होत्या त्याप्रमाणे औषधोपचार केला. हळूहळू आमचा परिचय झाला कारण ते खानदेशचे होते, मी खानदेशचे होतो. मग मला हिस्ट्री अशी लक्षात आली पुढे काही नंतर 4-6 महिन्यानंतर. परिणाम असा झाला की वालचंदनगरहून आल्यानंतर त्यांच्या अनुभवाची त्यांच्या शिक्षणाची कदर घेतल्यानंतर यांना मोठ्या हुद्द्यावरती इंजिनियर करण्यात आलं. एक चांगल्या पदाची नोकरी देण्यात आली. संध्याकाळी 5 नंतर काय करायचं काय म्हणून 2-3 मित्र जमवायचे. शनिवार रविवारी आपला मद्यपानाचा कार्यक्रम व्हायचा. पत्नीने बराच वेळा प्रयत्न केला, शेवटी ऐकायला असे झाले म्हणून आपल्या आईवडिलांना बोलवलं, त्यांचं ऐकायला तयार नव्हतं. मग त्याच्या आईवडिलांना बोलवलं, त्यांच्या ऐकायला तयार नव्हतं. शेवटी ती कंटाळून घरी निघून गेली धुळ्याला. परत आल्यानंतर हा तिथे गेला आणि त्याच्यानंतर तिला रिक्वेस्ट केली, परत ती आली. असं बऱ्याच वेळ झालं. शेवटी
ती हा व्यसनाधीनतून बाहेर निघायला तयार नव्हता, कारण शरीर त्याचं आक्रंदन करून उठायचं. 5-6 वाजले की त्याचे दारूच्या गुत्त्याकडे पाय पळायचे. अशानंतर शेवटी ती निघून गेली, एकटा राहिला, पण त्याने दारू सोडली नाही. दुर्दैव असं की चांगला यंग इंजिनियर, एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड माणूस आणि हायली प्रोफाईल असलेला माणूस एके दिवशी आमच्या स्मशानभूमीमध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये त्याचं प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडलं. ही दुर्दशा का झाली? त्याचे कारण असं आहे की त्याची मानसिक अवस्था अशी होती की त्याला त्या भोवऱ्यातून बाहेर काढणारा प्रयत्न केला, परंतु त्याचे शरीर साथ देत नव्हतं, त्याच्यापेक्षा त्याचं मन साथ देत नव्हतं. ह्या बोलक्या घटना मला का सांगाव्याशा वाटतात की मी त्या अनुभवलेल्या आहेत. एक आर.के. नावाचा आमचा तो एके दिवशी त्याला आणलं की त्याला बसता येत नव्हतं. समोर बसल्यानंतर त्याला दोघा-तिघांनी बसवलं आणि त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर त्याने असं सांगितलं की म्हटलं हा आपले 40 वर्ष इथे प्रॅक्टिस करा, आपल्या इथे ॲम्युनिशनमध्ये फॅक्टरीमध्ये काम करायचा. 2-4 दिवस कामाला गेल्यानंतर दारू प्यायचा, सगळं दंडशाही करून, गुंडशाही करून सर्टिफिकेट घ्यायचं, अशी ती हे चाललेली होती. मी म्हटलं याला ठेवायचं नाही म्हटलं, पण त्याच्या आईने, त्याच्या भावाने, त्याच्या पत्नीने खूप विनंती केल्यानंतर मी त्याला ठेवलं. माझं असं लक्षात आलं की याला सांगून काही उपयोग होणार नाही, याच्यावरती निश्चितपणे सायकॉलॉजिकल इफेक्ट केला पाहिजे. मुद्दाम आर.के.ची तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते, कारण आर.के.सारखे अनेक रुग्ण त्याच्यानंतर मी दुरुस्त केलेले आहेत. तर मी त्याला अशा ठिकाणी ठेवलं की दारू प्यायला जे पेशंट यायचे मी त्यांच्याशी बोलायचो, काय याला कशाला आणलं, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की याला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, माझे उपाय थकलेले आहेत. असं माझं पूर्ण ऐकल्यानंतर त्याच्या पत्नीने फोडलेला हंबरडा, त्याच्या आईने काढलेला आक्रोश हा तो ऐकायचा, आर.के. ऐकायचा. 8-10 दिवस ऐकल्यानंतर हळू त्याच्या शरीरावरती परिणाम व्हायला लागले. त्याच्या चेहऱ्यावरचे, त्याच्या डोळ्यावरचे भाव मी टिपायला लागलो. 1 महिन्यानंतर मी त्याला सोडल्यानंतर खरोखर मला सांगायला आनंद वाटतो की जाताना तो लढला, माझ्यावर नमस्कार केला. म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही मला नवीन जन्म दिलेला आहे. म्हटले मी काय देऊ म्हटलं तुम्हाला. म्हटलं काही देऊ नको मला, पण एक वेळ आली तर मी निश्चितपणे मागणार आहे. फक्त एकच काम करायचं, रोज संध्याकाळी 6 वाजता माझ्या दवाखान्यात बसायचं. रोज त्याचे दारूच्या गुत्त्याकडे वळणारे पाय माझ्या हॉस्पिटलकडे यायला लागले. असं करता करता 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर निवडणुका आल्या लोकसभेच्या आणि मला माझ्या ट्रीटमेंटचं यश पाहायचं होतं. 2 महिन्यानंतर जेव्हा तो आला त्यावेळेस म्हटलं अरे आपले अमुक उमेदवार निवडून येतील. तो म्हटलं नाही म्हटलं अमुक येणार म्हटलं पैज लावायची. हो म्हटलं पैज लावूया. म्हटलं पैज लावल्यानंतर जर मी जिंकलो तर मी मागेल ते द्यायचं आहे. तो म्हटलं मी जिंकलो. हो म्हटलं तू जे मागेल मी देईन म्हटलं. 2 महिन्यानंतर जेव्हा निकाल लागला त्या लोकसभेचा, जेव्हा आमचा उमेदवार निवडून आला, मग म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही पैज जिंकलेला आहात, तुम्ही मागेल ते देईन म्हटले. मी म्हटलं अरे आर.के. मला खूप आनंद झालेला आहे, माझा उमेदवार निवडून आलेला आहे, तर आपण एक बिअर घेऊ म्हटलं, एक थंड 2 बाटल्या घेऊन ये म्हटलं. मित्रांनो डॉक्टर तो आर.के. छाट पडला की ज्या डॉक्टरने दारू सोडवलेली आहे तेच डॉक्टर आपल्याकडे बिअर मागताय म्हटल्यावरती त्याला आश्चर्याचा धक्का बसला. पण मी म्हटलं पैसे जिंकलेले आहे, मी मागे ते दूर द्यायचं ठरवलेलं आहे. हो म्हटलं मी शब्दाला पक्का आहे. संध्याकाळी 6 वाजता आला, माझे पेशंट संपल्यानंतर 8 वाजता आम्ही वरती गेलो आणि शेवचुडा ठेवला. त्याला म्हटलं बैठक म्हणणे म्हणजे एखादं मद्यपान घेण्याच्या अगोदर जे काही गोष्टी करतात ते केल्या. शेंगदाणे आणले, शेवचुडा आणला आणि म्हटलं बरं म्हटलं 2 ग्लास भर. त्याने फक्त एकच ग्लास भरला. अरे म्हटलं दुसरा भर ना. नाही म्हणे डॉक्टर. म्हटलं का नाही भरायचं. म्हटलं नाही डॉक्टर मला मोहात पाडू नका, या तुमच्या फेसाळत्या ग्लासामध्ये माझी लक्ष्मी दिसते, माझा चिंग्या दिसतो, माझं पंखी दिसते, मला परत नेऊ नका म्हटले. मित्रांनो त्याच्या इतकंच मला कल्पना होता की आर.के. खरोखर सुधारला होता. दारूचा मोहपाश असूनसुद्धा त्याने दारूला स्पर्श केला नाही. त्यानंतर तो रोज येत गेला. 2 महिन्यानंतर खूप आजारी पडला. तुम्हाला कल्पना असेल, मी दाखवणार तुम्हाला की त्याचे परिणाम कसे होतात. त्याचं लिव्हर खराब झालं, पोटाचा ढेर वाढला आणि एक 5-6 महिन्यानंतर अनेक वेळा ट्रीटमेंट घेऊन रुबियाला जायचा, परत यायचा. 1 वर्ष राहिला. 1 वर्षानंतर आज आर.के. आमच्यात नाही आहे. अजूनही एखादा मद्यपी आल्यानंतर मी त्याच्यात बघतो आर.के. आहे का. ह्या खूप आठवणी मला मुद्दाम सांगाव्याशा वाटतात, कारण ह्या मी अनुभवलेल्या आहेत. गुटखेचे पेशंट पाहिलेले आहेत. इथे रिक्षावाले आमच्या शिकेलकर कंपनीतला 20-25 वर्षाचा मुलगा, इतका कॅन्सर त्याला झालेला. मी तुम्हाला दाखवतो मुद्दाम की हे गुटखावाले जे आहेत ना त्याची सुरुवात आपल्या बकल कॅव्हिटीपासून होते. म्हणजे आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाही याचे परिणाम किती भयानक होतात. हे चित्र मुद्दाम दाखवायचं वाटतं. इथून सुरुवात होते बघा. म्हणजे त्याला ओठाचा कॅन्सर, त्याला जबड्याचा कॅन्सर, त्याला अन्ननलिकेचा कॅन्सर, शरीरातला असा एकही भाग राहत नाही की त्याला कॅन्सर होत नाही. याचं उत्तम दुर्दैवानं उदाहरण म्हणजे आर.आर. पाटील. आर.आर. पाटलांना त्यांचे गुरु होते शरद पवार. त्यांच्या सहवासात असल्यामुळे आर.आर. पाटील तंबू खायचे आणि आत ते गिळून टाकायचे आणि अचानक एक दिवस बातमी आली की आर.आर. पाटील इज नो मोर.
केवळ त्या तंबाखूमुळे एक चांगला माणूस महाराष्ट्र एका चांगल्या माणसाला मुकला. दुसरे रामकृष्ण मोरे, ते पण शिक्षण मंत्री होते आणि मंत्री असताना त्यांना सगळे 11 वाजता उठायचे, अख्खा गुटखाची पुढे टाकायचे, रात्री 11 वाजेपर्यंत अल्कोहोल घ्यायचे. कोण सांगणार कोण त्यांना? त्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, उत्तम ज्ञान होतं, शिक्षण मंत्री होते, तरी पण व्यसनाधीनता इतकी भयानक असते की ते कुठल्याही माणसाला माफ करत नाही. हे मी राजकीय लोकांची तुम्हाला माहिती मुद्दाम सांगितले आणि ओपनली सर्व जगाला माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की जे लोक ऐकत असतील त्यांनी विचार करायचा की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एवढी मोठी माणसं असताना, त्यांच्याकडे सर्व सत्ता असताना, समृद्धी असताना, संपन्नता असताना, मानसन्मान असताना व्यसनाधीन झाल्यामुळे अकाली त्यांचा मृत्यू झालेला आहे. दुसरे उदाहरण म्हणजे सतीश दुभाषी आहे, नंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर आहे, त्याच्यानंतर आपला लक्ष्मीकांत बेर्डे आहेत. अशी चांगली नटं काळाच्या पडद्याआड गेली केवळ व्यसनाधीनतेमुळे. ही फार मोठी माणसाची नावं सांगितली. आपल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशी अनेक व्यक्ती आहेत की मॅक्झिमम अल्कोहोल आणि टोबॅको स्मोकिंग, टोबॅको च्युईंग अँड गुटखा च्युईंगमुळे बळी पडलेली आहेत. आणि त्यासाठी दोनच गोष्टीला ते घाबरू शकतात, एक तर कायद्याला किंवा त्यांच्या आपल्या परमेश्वराला. तर यासाठी कुटुंबाची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कायदा इतका प्रचंड आहे, तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहीत नाही. हे सुरत शहर जे आहे, सुरत, एकेकाळी असं झालं होतं की त्या ठिकाणी प्लेग सदृश आजार आला होता. लोक सुरत शहर सोडून चालले होते. पण त्यावेळी चंद्रशेखर राव नावाचा तिथे कमिशनर आला, कॉर्पोरेशनचा कमिशनर. त्यांनी थुंकणाऱ्या माणसालासुद्धा 500 रुपये दंड ठेवला. त्यानंतर 6 महिन्यात वर्षभरामध्ये त्या दंडाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून इतके लोक घाबरले की सुरत शहर परत त्या जागेवरती आलं. त्यानंतर ते चंद्रशेखर राव नागपूरला गेले, नागपूर सुधारलं. त्यानंतर ठाण्याला गेले, ठाणे सुधारलं. याचा अर्थ असा होतो, कायद्याचा बडगा जर असेल तर निश्चितपणे व्यसनाधीनता बरीचशी कमी होऊ शकते. दुसरं उदाहरण म्हणजे तो परमेश्वराला भावतो. परमेश्वराला घाबरतो म्हणजे काय की त्याला सांगण्यात येतं, काही ठिकाणी त्याला देवळात बसवलं जातं, त्याची दारू सोडवली जाते. सुदैवाने मेडिकल सायन्समध्ये सुद्धा अतिशय चांगलं आहे. त्याला काउन्सिलिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंग करायचं म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संस्था निघालेल्या आहेत. आपण आता उपाय करते आलो आहे. उपाय काय काय केले जातील? एक तर कौटुंबिक, त्याला कुटुंबाने निश्चितपणे त्याला अशा ठिकाणी नेलं पाहिजे की त्या ठिकाणी त्याला काउन्सिलिंग करून दारूचे दुष्परिणाम म्हणजे आर्थिक आहे, सामाजिक आहे, वैयक्तिक, ते शारीरिक आणि मानसिक, हे त्याला सांगितलेच पाहिजे. आणि त्यानंतर आमच्या शास्त्रामध्ये 2 औषधं निघालेली आहेत. निकोटेक्स नावाच्या गोळ्या निघालेल्या आहेत. निकोटेक्स गोळी ती त्याला जर ज्यावेळेला त्याला तंबाखूची आठवण येते, गुटख्याची आठवण येते, त्यावेळी त्याने निकोटेक्सची गोळी घेतली तर त्याला हळूहळू त्याच्यातून परावृत्त होतो. हे आत्तापर्यंत स्टॅटिस्टिकल डेटा आमचा मेडिकल प्रोफेशनमध्ये दिसून आलेला आहे. अल्कोहोल जर सोडवायचं असेल तर आम्ही त्याला सांगत नाही. त्याची पत्नी असेल, त्याची आई असेल, त्याचे वडील असतील, की जे जवळचे नैतिक असेल, त्यांना डायसल्फिराम नावाची गोळी मिळते, डायसल्फिराम. आणि ती गोळी घेतल्यानंतर अननोईंगली त्याच्या कानवळामध्ये म्हणजे भाजीमध्ये किंवा वरणामध्ये जर टाकली आणि त्याने ती खाल्लं, ती गोळी त्या खाद्यपदार्थावर जर खाल्ली त्याची चव लागत नाही. मग ज्यावेळेस तो दारू पितो, मद्यपी होतो, त्यावेळेस उलटी होते त्याला. मग उलटी झाल्यानंतर 2-4 उलटी झाल्यानंतर तो कासावीस होतो. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांची जबाबदारी सुरू होते, रे बाबा तुला आता पचत नाही, आता पूर्वीसारखं तुझं शरीर आलं नाही. हळूहळू त्याला त्या दारूचा नॉशा यायला लागतो, घृणा यायला लागते आणि तो दारूपासून मुक्त होतो. पण हे गोष्ट फक्त त्याला न कळवता बाकीच्यांनी केली तर ते शक्य आहे. म्हणून कुटुंबाला विश्वासात घेणं महत्त्वाचं. कुटुंबाचा रोल फार महत्त्वाचा आहे. हा आजारी आहे म्हणून जर त्याला ट्रीटमेंट दिली तर ते डॉक्टरकडे आणतील आणि त्या डॉक्टरचा परिणाम या गोळ्यांमुळे होऊ शकतो. काही ठिकाणी सेंटर्स आहेत. या रत्नागिरीच्या जवळ एक महाराज आहेत, नाणे नावाचं गाव आहे, तिथे ते नरेंद्र महाराज, ते सुद्धा दारू सोडवतात. आमच्याकडे एक आडलं म्हणून गाव, अख्खं पूर्ण गाव दारूबाज झालं होतं. पण तिथे काही शिष्य गेले आणि आता पूर्ण गाव, आडलं नावाचं गाव पूर्ण दारूमुक्त झालेलं आहे. आणि माझं गाव तर फार महत्त्व. मी चाणखेडला 25 वर्ष प्रॅक्टिस केली. मुद्दाम तुम्हाला सांगावंसं वाटतं की दारूबंदी कशी करता येते. मग बायका उशिरा यायच्या, 12 वाजता मी जायचो, 1-2 वाजता बायका यायचा निघताना. म्हटलं का हो? नाही म्हटलं नवरा दारू पिऊन येतो, मारतो सारखी आणि रात्रभर जागरण होतं, त्यामुळे उशिरा येतं. मग मी सरपंचाला भेटलो, बायकांची सभा घेतली. सभा घेतल्यानंतर म्हटलं आता काय करायचं, एक जालिम उपाय आहे म्हटलं माझ्याकडे. जालिम उपाय काय म्हटलं, असं करायचं, ज्या बाईचा नवरा जर दारू पिऊन आलेला असेल तर तिने फक्त सांगायचं, 5-6 बायकांनी जायचं, त्याला चावडीच्या समोर आणायचं आणि चपलेने बडवायचं.
ऐकल्यानंतर त्या शॉक झाला की म्हटलं हा जालिम उपाय आहे. म्हटलं हो, म्हटलं करायचं करा. 15 दिवस मॅडम ते विचार करत होते की करायचं की नाही करायचं, आणि 15 दिवसानंतर पर्याय नव्हते त्यांना. त्यांनी ठरवलं 25 बायकांचं एक टोळकं तयार झालं. ज्या बाईचा नवरा दारू पिऊन आला असेल त्यांनी बाजूलाच राहायचं, बाकीच्यांनी 5-10 बायकांनी जायचं आणि त्याला रात्री 8 वाजता धरून आणायचं. चावडीसमोर लाईटासमोर प्रत्येकाने बदलायचं. संपूर्ण गाव त्याला बाहेर मिळायचं. असं 2दा झालं, 4दा झालं. बाकीचे दारू विचार करतायत आज त्याच्यावर प्रसंग आहे, उद्या माझ्यावर प्रसंग आला काय, म्हणून ते पळायचे. हळूहळू गावातलं दारूबंदी झाली आणि आम्ही कथा अकलेच्या कांद्याचं नावाचं नाटक नेलं होतं. त्याच्यामध्ये निळू फुले आणि रामनगरकर काम करत होते. इंटरव्हलला त्या 25 बायकांचा साडी चोळी देऊन आम्ही सत्कार केला. संपूर्ण पंचकृषीत तो गाजला आणि हळूहळू बाकीच्या गावांची सुद्धा दारूबंदी झाली. माझं नाव खूप झालं त्याच्यामुळे. एके दिवशी 11 वाजता दारा ठोठवला. आम्ही 24 तास आमचा दवाखाना चालू असायचा. वरती राहायचो मी, अजूनही राहतो आहे. तर आल्यानंतर खाली पाहिलं तर 2-4 माणसं आली होती. म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही दारू सोडण्याविषयी प्रसिद्ध आहात म्हणून आलो आहे. म्हटलं खूप आनंद झाला मला. 11 वाजता लांबून आले लोक, त्यांना बसवलं. म्हटलं आमच्या स्टाफला म्हटलं यार चहा पाणी आणा. म्हटलं किती दिवसापासून दारूचा त्रास आहे? नाही म्हणे आमची केस वेगळीच आहे. म्हटले कसली वेगळी? नाही म्हणे आम्ही तुमचं नाव ऐकून आलो, दारू तुम्ही सोडवता. म्हटलं तुमचं गेले 40 वर्षे तुम्ही प्रॅक्टिस करतात, तुमचं नाव झालेलं आहे, अनेक ठिकाणी तुमचे वशिले आहेत, या पोलीस स्टेशनलासुद्धा वशिले आहेत. आमची दारूची 10 कॅन्ड तिथे अडकली आहेत, ती आम्हाला सोडून पाहिजे, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा. मला हसावं का रडावं काय ना. माझी प्रसिद्धी दारू सोडण्याची वेगळ्या पद्धतीत होती, यांची दारूची कॅन्ड अडकली होती आणि म्हणून ते मला रिक्वेस्ट करत होते डॉक्टर साहेब आमची दारूची कॅन्ड सोडून आणा. कसले माणसं भेटतील काही सांगता येत नाही. पुण्याच्या जवळचे असल्यानंतर पुणेकर तर इतके हुशार झाले, आता सर्व सायकिक झालेले आहेत. गेले 6 महिने घरामध्ये असल्यानंतर एका नवरा बायको जोरात भांडण चालू होतं. 1 तासभर भांडण ऐकल्यानंतर तो नवरा हुशार होता, पुणेकर होता, ती बाई मावळातली होती, ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी तो म्हटला अगं तू इतकी सुंदर आहे तरी एवढं कशाला बोलतेस म्हटले. तू बोलायचं मी ऐकून घ्यायचं, तू इतकी सुंदर आहे तरी तुझं काही बोल मी ऐकून घेईल का? हे ऐकल्यानंतर ती शांत झाली. नुसती शांत झाली नाही तर तिने बिस्किट आणि चहा त्याला आणून दिला. केवळ बायकोला नुसतं सुंदर म्हटल्यानंतर ती इतकी हुशार झाली, कारण पुणेकर माणूस होता. माणसं केव्हा कशी वागतील सांगता येत नाही, पण चांगली माणसं जशी भेटतात तशी व्यसनाधीनसुद्धा माणसं भेटतात. त्यांना कशी ट्रीटमेंट द्यायची हे ज्या डॉक्टरने समजलेलं आहे तर व्यसनमुक्त तो करू शकतो. आणि म्हणून अशा प्रसंगातून निश्चितपणे आम्ही जे बघतो ना, ह्या कुठल्याही कल्पनेच्या गोष्टी नाही आहेत, ह्या लाईव्ह गोष्टी आहेत. आणि तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे. मॅडम किती वेळ आपल्याला? हॅलो अर्चना मॅडम. हां, कारण काय नाही मॅडम काय सांगतो तुम्हाला, आपल्याला प्रश्नोत्तराला वेळ पाहिजे. आणि मी अनेक ठिकाणी जातो. एक ठिकाणी मी गेलो, आमच्या लायन्स क्लब म्हटलं किती वेळ दिला आहे? ते म्हटलं तुम्ही बोलत राहा, आमची वेळ झाली की आम्ही निघून जाऊ, अशी वेळ यायला नको. म्हणून मी ते घेतो आहे. एक चांगला प्रसंग मुद्दाम सांगावं असं वाटतो आहे. प्रसंगाची गुंफण कशी आहे की हे सर्व लाईव्ह माझे अनुभव आहे आणि हे संवाद आहे की आपल्याला व्याख्यान नाही आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून, या संवादाच्या माध्यमातून तुम्हाला समाजातलं वेगळं चित्र दाखवतो आहे तुम्हाला. मगाशी माझा उल्लेख करण्यात आला की मला 2 मुली आहे, सोनाली आणि दीपाली. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मला सोनाली दीपाली दिसते. म्हणून एक यांची कविता आहे, त्यांचं नाव आठवलं मी सांगतो. त्यांची फार सुरेख कविता आहे आणि ती मुद्दाम, ती कविता संपल्यानंतर एक मुलगी काय करू शकते हे मुद्दामून सांगायचं. त्याचा बेस तो आहे. निफाडकर, प्रदीप निफाडकरांची ती कविता आहे. प्रदीप निफाडकर म्हणत आहे की जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी माझी मुलगी. प्रदीप निफाडकरांना सुद्धा 2 मुली आहेत आणि मलासुद्धा 2 मुली आहेत. जोरवेकर मॅडमला सुद्धा 2 मुली आहेत. मुलीचे पती काय व्यक्त करतात त्याच्या भावना मुद्दाम या कवितेतून सांगायच्या आहे. आणि मुलीमध्ये ताकद किती आहे, परिवर्तन किती आहे, ते त्या ठिकाणी आपण या मॉरल ऑफ द स्टोरीमध्ये येणार आहोत. ते म्हणत आहेत जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी माझी मुलगी. मला प्रत्येक मुलीमध्ये सोनाली दीपाली दिसते. जोरवेकर मॅडमला त्यांच्या मुली दिसत असतील, त्या प्रदीप निफाडकरांना त्यांच्या मुली दिसत होत्या. म्हणून त्यांनी या कवितेला फार सुरेख सुरुवात केलेली आहे. जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी माझी मुलगी. तिला ना आवडते नटणे बिटणे, साधी राहते बिचारी. आमच्या तळेवरली मुलगी ज्या इथे होती किंवा आहे अतिशय साध्या राहतात. तिला ना आवडते नटणे बिटणे, तरी नेहमी परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी माझी मुलगी. माझी मुलगी काय करते? पोळ्या लाटते, नृत्यही करते, गाणंही म्हणते, रांगोळी काढते आणि दुःखालाही पिसून काढते माझी मुलगी माझी मुलगी. घरी यायला जेव्हा मला उशीर व्हायचा, 8 वाजायचे 10 वाजायचे, घरी यायला जेव्हा मला उशीर होतो आई संगे जागत असते माझी मुलगी माझी मुलगी.
आता मुलीचं एवढं वर्णन केल्यानंतर मुलगीसुद्धा भावनाशील झाली. ती म्हणते मला मिळाले किती सुंदर आई बाबा, मित्रमैत्रिणी मिळणं आपल्या हातात असतं, आईवडील मिळणं परमेश्वराच्या हाती असतं. म्हणून त्याला उद्देशून तिने फार सुरेख म्हटलं आहे, मला मिळाले किती सुंदर आई बाबा, मैत्रिणींना सांग सुटते माझी मुलगी माझी मुलगी. हे ऐकल्यानंतर पिता आणखी भाऊक झाला आहे. पिता म्हणतो आहे, गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, अवतीभोवती जेव्हा नसते माझी मुलगी माझी मुलगी. आठवते, आता आणखी पिता भाऊक झालेला आहे, आठवते मजला माझी आई अशीच होती, आठवते मजला माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा आहे रे तू. प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या आई मुलींना आपल्याजवळ राहावं, ते आपल्याजवळ राहावं, पण समाजव्यवस्था वेगळी आहे. म्हणून तो म्हणतो की तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये रे तू, कारण अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी माझी मुलगी. मॅडम, असं मुलींचं एक आम्ही शिबिर घेतलेलं होतं. शिबिराचा शेवटचा दिवस होता आणि मुली सही घ्यायला येत होत्या. मलाही खूप आनंद झाला, सेलिब्रिटीसारखं वाटायला लागलं. मुली सही घेत आहे, मुली सही घेत आहे, डॉक्टर का सही द्या सही द्या. कारण मी नेहमी जात होतो, 15 दिवसामध्ये संवाद साधत होतो. एक 4 मुलींच्या घोळक्यामध्ये मी एका मुलीला बघितलं आणि त्या 4 मुली सांगत होत्या, विचारत होत्या, तिला सांगत होत्या, तिला म्हणायचं सांग ना डॉक्टर, विचार ना डॉक्टर काकांना विचार ना. तिची काही हिंमत होत नव्हती. माझ्या नजरेने ते टिपलं आणि म्हटलं बेटा इकडे, म्हटलं तुला काही सांगायचं आहे, निश्चितच दिसतंय मला, पण तुझी हिंमत होत नाही. दिसतं हो म्हटलं डॉक्टर का हिंमत होत नाही. म्हटलं बेटा आज जर तू विचारलं नाही तर उद्या कधी आपण भेटू नाही भेटू. तुझ्या मनातला प्रश्न काय आहे, माझ्या मनात येणार, तो मला अस्वस्थ करणार, त्यापेक्षा तू विचारून घे. तिला थोडा विश्वास दिला, हिंमत दिली. त्यानंतर ती म्हटलं की डॉक्टर काका तुम्ही शिबिरात सांगितलेलं होतं की घरून निघताना आपण सकाळी उठल्यावरती बाहेर जाताना आईवडिलांचं दर्शन घ्यायचं. मावळामध्ये आम्ही दर्शन घेणं म्हणतो, आम्ही म्हणतात. त्यांनी म्हटलं की आपण आईवडिलांना नमस्कार करून जायचं असं तुम्ही सांगितलं होते. म्हणजे तू विद्यालयात जा, महाविद्यालयात जा, कामाला जा, पण घरून जाताना आपल्या जन्मदात्या आईवडिलांना नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही असं तुम्ही शिबिरामध्ये संस्कार दिलेला आहे. पण डॉक्टर काका माझी परिस्थिती वेगळी आहे, मी का झोपडपट्टीत राहते. असा एकही दिवस दिला गेला नाही की माझ्या मध्यबी बापाने माझ्या जन्मदात्या आईला मारझोड केली नाही. माझा बाप दारू पिऊन येतो, रोज गोंधळ घालतो आणि आहे असलेले पैसे हिसकून घेतो. आम्ही एकेका गोष्टीसाठी लोकांकडे हात पसरतो. ज्या बापाविषयी इतकी घृणा वाटते आहे, इतका तिरस्कार वाटतो आहे, त्या बापाला मी नमस्कार कसा करू म्हटलं. मॅडम मला असा प्रश्न पडला की हिला काय सांगायचं तर. पण काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा कोणी नसतं, मंगेश पाडगावने फार सुरेख सांगितलं आहे, काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा कोणी नसतं तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. मी म्हटलं विचार केला, म्हटलं आपण सांगून तर बघूया. म्हटलं कर बेटा बघूया आपण काय होतं आहे. सांगून तर गेलो, पण तिचा मध्यबी बाप जो बायकोला जोडतो आहे, कुठल्या समाजी प्रतिमा बाळगत नाही, तो कसा रिॲक्ट होईल याचा नुसता विचार आल्यावरती अंगावरती काटा आला. पण म्हटलं आपण हिंमत केली, म्हटलं बेटा करत राहा आणि मला मग कळव म्हटलं. 1 महिन्यानंतर मॅडम तिचं पत्र आलं आहे, ते मुद्दाम सांगावंसं वाटतं आहे. ते पत्र इतकं बोलकं होतं, तिने तो संपूर्ण अनुभव लिहून काढलेला होता त्या पत्रामध्ये. तिने म्हटलं डॉक्टर काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी नमस्कार करायला गेली, माझा बाप दारू पिऊन आलेलं होतं. काय का म्हटलं आहे, कसली नाटकं करते, काय काय शिकून येते म्हटले, मी काय इतका पुण्यात माय का म्हटले. असं म्हणून लाथेने मला दूर ढकललं. म्हटलं मी काहीच केलं नाही, नमस्कार करण्याचं हे केलं. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, परत मी वाकायची, परत तो तेच विचारायचा, नाटकं काय करते, माझ्याकडून काय पाहिजे तुला. मी काही उत्तर द्यायची नाही. 8 दिवस मी वाकले, तो पाय मला झटकायचा, माझा जन्मदाता बाप झिडकारायचा, तरी मी चालू ठेवलं. 8व्या दिवशी मात्र परिणाम झाला. मॅडम तिने लिहिलं पत्रामध्ये 8व्या दिवशीचा तिने अनुभव लिहिला आहे. ज्यावेळी मी वाकली तेव्हा माझा बाप पाय वरती घ्यायला लागला. म्हटलं पाय वरती घालल्यानंतर मी म्हटलं तरी ठीक आहे, म्हटले तुला एवढं बोलतोय, माझा स्पर्शसुद्धा त्याला सहन होईना म्हटले. तरी तेच प्रश्न विचारत होतं. मी पाय वाकली की तू पाय वरती घ्यायचा, मी नमस्काराला वाकली की तू पाय वरती घ्यायचं. आणखी असे 8 दिवस गेले. 14व्या दिवशी त्याने प्रश्न विचारला की म्हटलं मी एवढं त्रास देतो तुला, कधी लाथेने धिडकारतोय, लांब लोटतो आहे, फक्त मारायचं बाकी राहिलेलं आहे, पाय वरती घेतोय, तरी तू नमस्कार करायचं का सोडत नाही, कसं काय पाहिजे काय माझ्याकडून तुला. डॉक्टर काका मी ते एकच उत्तर दिलं जे तुम्ही मला सांगितलं होतं. मी म्हटलं बापा मला काही नको, या आयुष्यातला पहिला श्वास तुमच्यामुळे घेतलेला आहे. मी जेव्हा जन्माला आली पहिला श्वास तुमच्यामुळे घेतलेला आहे, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी नमस्कार करते, मला काही नको. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी नतमस्तक होते, मला काही नको तुमच्याकडून. एवढं बोलल्यानंतर माझा बाप निःशब्द झाला, काही बोलला नाही, पाय पण वरती गेले नाही, मी स्पर्श केला, निघून गेले. हा तिने 14-15 दिवसाचा अनुभव लिहिला आहे.
नंतर 3 आठवड्याचा अनुभव लिहिलेला आहे की जेव्हा मी लांबून बघायचे म्हटलं आहे त्या दिवशी माझा बाप मला बघितल्यानंतर रडायला लागला. मी लांबून बघितल्यानंतर माझा बाप रडायला लागला. पहाडासारखा बाप मला पाहिल्यानंतर रडतो आहे. मी पण रडायला लागले. म्हटलं मला भरून आलं की एवढा कणखर माणूस की जो रोज मारझोड करत जायचा, जो मला लाथेन झडकायचा, झिडकारायचा, तो रडतोय म्हटलं तो रडतोय मी रडते, तो रडतो मी रडतो. रडता रडता मी त्यांच्या कुशीत केव्हा शिरले कळलं नाही. म्हटलं त्यांच्या कुशीत केव्हा शिरले मला कळलं नाही. आणि त्या क्षणाची मी वाट बघत होती. तिने बोलके शब्दात तिने लिहिलं आहे त्या क्षणाची मी वाट बघायची. मी म्हटलं बाबा कशाला असं वाईट काम करता. दारुड्या बापाची मुलगी म्हणून मला कोणी जवळ करत नाही. मग एकेका गोष्टीसाठी आम्हाला हात पसरावं लागतं आहे. आमचं बालपण तर गेलं, तारुणीसुद्धा करपत झालं. असं करू नका तुम्ही. आई रोज धुणं भांड्याची कामं करते, कसं तरी 4 घास घालते, असं करू नका. निशब्द होता बाप, एक शब्द बोलला नाही. सारखा रडत होता आणि मी बोलत होते, तो ऐकत होता, रडत होता. आणि शेवटचा अनुभव तिने सांगितलेला आहे, तो मुद्दाम शेवटी सांगावासा वाटतो. म्हटलं ज्या दिवशी मी परत 1 महिनाभर झाला, महिन्याचा शेवटचा दिवस होता, मी प्रयोगच करत होतो. महिन्यात राहिलं तर मी सोडून देणार होते. मला लांब पाहिल्यानंतर मी त्याच्याकडे पाहिलं, मी निरखून पाहिलं. रोज माझ्या जन्मदात्या बापाच्या हातात दारूची चपटी बाटली असायची. माझ्या जन्मदात्या बापाच्या हातात दारूची चपटी बाटली असायची. आता खवचा पुडा दिसतोय. म्हटले खवचा पुडा दिसतोय. परिवर्तन. एक मुलगी दारुड्या बापामध्ये किती परिवर्तन करू शकते हे मुद्दाम तुम्हाला बोलकून सांगितलं. ह्या परिवाराचं फार महत्त्वाचं आहे. आपण 7 वार आहेत, रविवार आहे, सोमवार आहे, हे 7 वार पण शेवटचा आहे परिवार. आता तर आपले 3 ऋतू आहेत, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा रोज तो बघतोय. पण शेवटचा जो जिव्हाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ते आहेत. पण जिव्हाळा जर असेल ना तर तो दारूतून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून हे दारूचे जे लोक जे आहेत, कुठले व्यसनाधीन आहे त्याच्याकडे तुम्ही आजारी म्हणून बघा, त्याच्याकडे ते सहानुभूती म्हणून बघा, तरच त्याच्यात परिवर्तन होईल. उसने देश बदला, दोस्त बदले, रिश्तेदार बदले, लेकिन हमेशा परेशा रहा. उसने देश बदला, दोस्त बदले, रिश्तेदार बदले, लेकिन हमेशा परेशा रहा, क्योंकि उसने खुद को नहीं बदला. म्हणून मिर्जा गालिबने फार सुरेख हे म्हटलं आहे. मिर्जा गालिब म्हणतो, ए मिर्जा उम्रभर एक भूल करता रहा, मिर्जा उम्रभर एक भूल करता रहा, धूल अपने चेहरे पे थी, धूल अपने चेहरे पे थी. और आहे ना पुस्तक आहे. तर स्वतः आत्मपरीक्षण करायचं की आपण कुठे चुकतो आहे का, डिटॅचमेंट आपली फॅमिली काही होते आहे का. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. मगाशी ज्ञानेश्वर माऊलीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं होतं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संयम असा असतो, संत तेथे विवेका. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका. हा विवेक जो असतो ना, एकदा तुम्हाला विवेक आला, त्याच्यात विवेक तुम्ही घातला त्या व्यसनाधीन माणसाच्या, मग पुढे काय होतं, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तो योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी, ही काजळी आलेली आहे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये. अविवेक आहे तिथे, अविवेकामुळे सर उडतं आहे, तर त्याला विवेक आपण जागृत करायचा आहे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तो योगिया पाहे दिवाळी निरंतर. तो योगी होतो, तो योगिया पाहे दिवाळी निरंतर. 4 दिवसाची दिवाळी राहत नाही, आयुष्यभर ती दिवाळी त्याच्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी ती निर्माण होते. आणि केवळ संयमामुळे होते. आणि संयम केव्हा येतो, संयम या सर्व जो कौटुंबिक सोहळा आहे, जो कौटुंबिक सभासद आहेत, त्याचे मित्रपरिवार आहे, ते कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपल्या कुटुंब प्रमुखाचं हेच काम आहे. 15 किलोचा अतिशय साजूक तुपाचा डबा आहे, 15 किलोचा साजूक तुपाचा डबा आहे. आता पंगत वाढत जाणार आहे. एखादा विघ्न संतोषी येतो आणि त्यात 4 थेंब राखेलचे टाकल्यानंतर ते तूप वाढायला गेल्यानंतर सर्व राखेलचा वास लागतो त्याला. 15 किलोचा डबा जो डबा आहे त्याच्यात गुण काय आहे, साजूक तुपाचा गुण आहे. पण 4 थेंब त्याला राखेलचा वास लागल्यानंतर संपलं त्याचं. तसं माणसाला जर चांगले सवयी असल्या, चांगले मित्र असले, तर तो त्याचं व्यक्तिमत्व निश्चितपणे त्या व्यसनापासून मुक्त होईल, किंवा व्यसनाधीन होणारच नाही. म्हणून त्या व्यक्तीकडे, त्या कुटुंबाकडे निश्चितपणे सहानुभूतीने पाहिलं तरच ते व्यसनमुक्ती होऊ शकते. व्यसनमुक्ती आकाशातून येत नाही, आयात करता येत नाही, ती निर्माण करावं लागते. निर्माण करणं त्यांच्या हातात असतं. तर याच्यातले मी काही तुम्हाला मुद्दाम हे पोस्टर आणलेलं आहे की त्याचे परिणाम कसे होतात. हा जो आहे, हा दारू प्यायल्यानंतर त्याच्यावरती आता शेवटच्या स्टेजला आलेला आहे. पहिल्याने दारू आत गेल्यानंतर ती काय करते, तुमच्या शरीरावरती परिणाम मुद्दाम सांगतो तुम्हाला. शारीरिक परिणाम फार महत्त्वाचे आहेत. तो अकार्यक्षम होतो, कमवत नाही, म्हणजे इकॉनॉमिक तेजी ढासळते, कुटुंबामध्ये पैसे न मिळाल्यामुळे तो चोऱ्या करतो, दरोडे घालतो, काही ते करतो. आणि त्याचं पहिल्यांदा लिव्हर खराब होतं.
लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हरचं काम आहे रक्त तयार करणं. रक्त तयार न होतं ते पाणी तयार होतं आणि असं त्याचं पोट फुगतं. इतकं पोट फुगतं की ते छातीवर दडपण येतं, त्याला दम लागतो आणि दम लागल्यानंतर त्याला बोलतासुद्धा येत नाही, अस्वस्थ वाटतं, एक एक श्वास घेणं त्याला जड जातं, त्याची यातना बघवत नाही हो आपल्याला. हे महत्त्वाचं त्या दारुड्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या शरीरामध्ये बदल होतात. 32 वर्षाची माणसं मी गेलेली पाहिलीत, इतके व्यसनाधीन झाले. हे सर्व जर टाळायचं असेल तर योग्य वेळी योग्य उपचार करणं, योग्य लोकांचा सल्ला घेणं आणि त्याला बाहेर काढणं हे त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या समाजाचं, त्याच्या मित्राचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठीच हेच आपण प्रयोग केलेले असतात. हे प्रयोग का करता यायचं असतं की निदान समाज प्रबोधन, समाज परिवर्तन या माध्यमातून होऊ शकतं. चांगले विचार आपल्याला वाचायला पाहिजे, पण वाचण्यासाठी आपल्याला वेळ नाही. निदान या माध्यमातून आपण जे करतात म्हणून तुमचं कौतुक आणि तुमचं अभिनंदन का करतो आहे की निदान ऐकतील लोक आणि त्याच्यातून थोडं डॉक्टर भंडारी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात आर्ग्य होऊ नये, त्याच्यामध्ये जो विलास पाटील होऊ नये, त्याच्यामध्ये तो एक आमचा सावळे जो याच्यामध्ये रक्तस्राव झाला असं होऊ नये, किंवा त्या दारुड्या बापाला सुधारणारी मुलगी आपल्या घरात निर्माण होऊ नये, किंवा निर्माण झाली तरी तिने सोडवावं, असे हे आपण उदाहरण का दिले. त्याची कारणं अशी आहे की तो 14-15 वर्षाचा मुलगा त्याला फिट येत आहेत कारण दारुड्या बापाचा मुलगा आहे म्हणून त्याला अवहेलना होते. हे परिणाम पाहिल्यानंतर निदान लोक विचार करतील की माझ्यावर तो प्रसंग येईल का, मी त्याच्यात बसेल का. कॉमन आपल्यामध्ये जे व्यसनाधीनता आहे ते गुटखा आहे, स्मोकिंग आहे. स्मोकिंगचे परिणाम तर इतकं भयानक आहे. तुम्हाला हे लंग दाखवतो. हे जी फुफ्फुसं आहेत ही बघा किती काळी पडतात. एका बाजूला नॉर्मल फुफ्फुस दाखवलं, एका बाजूला असं ब्लॅक झालेलं आहे, संपूर्ण ब्लॅक झालेलं आहे. त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला याचा घशाचा कॅन्सर होतो. जो गुटखा खातो किंवा निकोटीनचे कुठले पदार्थ स्मोकिंग करतो त्याला ह्याचे घशाचे कॅन्सर होतं. शरीरातला असं कुठलाही पार्ट नाही की ज्याच्यामध्ये होत नाही. याचे शरीराचे प्रत्येक पार्टवर परिणाम होतात. म्हणजे तुमच्या अवयव शिथिल होतात, तर हातापायाला मुंगे येतात, ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस होतो आणि शेवटी हार्ट अटॅकने मरतो. अकाली मृत्यू होतो. 25 वर्षाचा 35 वर्षाचा मारून माणूस मेल्यानंतर त्या कुटुंबाने काय करायचं. म्हणजे व्यसनाधीनतेमुळे त्याची शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक आणि सामाजिक सर्व प्रतिष्ठा ढासळते. आणि परमेश्वराने हा देह दिलेला आहे. हा देह परत मिळत नाही. जिंदगी ना मिली की दुबारा, आयुष्य परत मिळत नाही. अ मोमेंट विच इज लॉस फॉरवर्ड, इट विल नेवर कम इन युअर लाईफ. प्रत्येक क्षण कधीच येणार नाही. म्हणून रतन टाटाने फार सुरेख म्हटलं होतं. आमच्या एक मित्राने तर आपल्या लाईफची फार सुरेख व्याख्या केली होती. व्हॉट इज लाईफ. मी त्याला विचारलं हाऊ यू डिफाईन लाईफ. त्याने म्हटलं एव्हरी मोमेंट अँड एव्हरी इव्हेंट इन अवर लाईफ दॅट इज अ लाईफ. Every moment and event is a collection of life. Life is nothing but a collection of every moment and every event, right? तर प्रत्येक क्षण आणि प्रत्येक प्रसंग याचा एकत्र आविष्कार म्हणजे आयुष्य असतो. तर हे आयुष्य परत मिळत नाही. मला मागचा माहीत नाही, अंत माहीत नाही आणि आरंभ माहीत नाही. हे माझं जीवन माझ्या हातात आहे. ते ठरवून उकिरड्यावर फेकायचं तर तुम्ही फेकू शकतात. जेव्हा जन्माला येतो मुलगा तेव्हा कसा असतो. दाट आलेला तो दवाने एक छोटा मेघ होता, चिमुकला त्याचा आवाका जरी त्याला ज्ञात होता, शिंपीन शेते आणि बागा हा मनी निर्धार होता, आणि बरसण्या वाच नव्हते असं दुसरा ध्यास नव्हता. दुपट्यात गुंडाळलेलं प्रत्येकाचं आयुष्य सारखंच असतं. दाट आलेला तो दवाने एक छोटा मेघ होता, चिमुकला त्याचा आवाका जरी त्याला ज्ञात होता, शिंपीन शेते आणि बागा हा मनी निर्धार होता, आणि बरसण्या वाच नव्हते असं दुसरा ध्यास नव्हता. एखाद्या उत्तम मशागत केलेल्या पाण्यात त्या जमिनीवर जर पडलं तर त्याच्या जीवनाचं सार्थक होणार आहे, आणि सांडपाण्यात गेलं तर अस्तित्व नाहीसं होणार आहे. म्हणून जाताना यांनी सुरुवात केली होती की निसर्गात असणे आहे, निसर्गात सरणे आहे तोवर गात्रा चैतन्याच्या ऊर्जा निर्माण करणे आहेत. तर चैतन्याची ऊर्जा निर्माण करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी सांगितलं शेवटी जाताना की तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठी प्रवास असतो. शेवटी प्रत्येकाला जायचं हो, पण जाताना असं वाटलं पाहिजे की मला जगाशी कुठली तक्रार नाही. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठी प्रवास असतो, कधीतरी मिटण्यासाठी काळजा मला श्वास असतो. हे शेवटच्या श्वासापर्यंत आपलं जीवन जे सोनेरी जीवन आहे त्याच्यामध्ये जर हिरा जर गोंदवला तर ते हिऱ्यासारखं जीवन होईल. हे जीवन आपण निश्चितपणे स्वतःही प्राप्त करावं, अनेक मित्रांना प्राप्त करून देण्याची संधी द्यावी, आणि कुटुंबाला प्राप्त करण्याची त्यासाठी मदत करावी, समाज सुधारण्याचं काम करावं. हे तुम्ही करत आहात, त्याबद्दल पुन्हा तुमचं अभिनंदन करतो. आणि न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए, आमचं शायर फार सुरेख म्हटलं आहे, न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए, मौत का पैगाम आ जाए. कोरोनामध्ये इतकी माणसं गेलेली, आमच्या गल्लीतली 4-5-7 माणसं गेली. प्रकाशराव जोशी गेले, आमचा माजी अध्यक्ष गेला, पटवा म्हणून गेला, मुकुंद शेट्टी गेलेत, डॉक्टर भोगे गेलेत. म्हणून न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए.
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए, मौत का पैगाम आ जाए, इसलिए तलाश करता हूँ मैं ऐसे लम्हों की, इसलिए तलाश करता हूँ मैं ऐसे लम्हों की कि मेरी ज़िंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी ज़िंदगी भी किसी के काम आ जाए. धन्यवाद. आता काही प्रश्नोत्तर असेल जरूर विचारा. वेलकम. थँक्यू सर. थँक्यू. ते कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा आणि तुम्हाला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता सरांना. प्रश्न विचारले तर मला खूप आनंद होईल. वेळ किती आहे मॅडम? आता वेळ किती आपल्याकडे वेळ आहे सर आपल्याकडे. आहे ना? कारण मी मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्व बोलके अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप प्रश्न असू शकता. तुम्ही शरीराविषयी विचारू शकता, मनाविषयी विचारू शकता, कौटुंबिक याच्याविषयी, आणि ही व्यसनाधीनता कशी सोडवता येईल हे जे मी थोडासा प्रयत्न केला आहे. आणखी तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील जरूर विचारा. वेलकम. आपण एक कौटुंबिक हा आपला एक निश्चितपणे समारंभ आहे आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे, काहीतरी द्यायचं आहे. पूनम सोनी तुम्ही विचारू शकता प्रश्न. अंकल मैं ये पूछना चाह रही थी जरूर जरूर. कि बच्चे अभी जो कॉलेज में होते हैं तो उनको दोस्त लोग बोलते हैं कि चल तू आज. बराबर है. तो आगे आपका रोल क्या है? राइट. पूनम अनम्यूट कर. पूनम यू आर म्यूटेड. हाँ हेलो. हां हां. पूनम हमें सुनाई दे रहा है, बोलो प्लीज प्रोसीड. हाँ तो वही बच्चों को किस तरह हम रोक सकते हैं, शुरू करने के लिए ही किस तरह रोक. हाँ, पूनम जी ने बहुत अच्छा सवाल पूछा. मैं बहुत सारे महिलाओं के समारोह में जाता हूँ और उनको सवाल पूछता हूँ कि आप सुबह कितने बजे उठती है? बोले वो 6 बजे 7 बजे 8 बजे. फिर उठने के बाद में क्या करती है, अपना खुद के जो सुबह के जो प्रोग्राम है करती है, मैं स्नान करती हूँ करती हूँ. उसके बाद में दूध वाला आता है. फिर दूध वाला आने के बाद में क्या करती है, हम दूध गैस पे तपाने के वास्ते रखते हैं. फिर उसके बाद में जब आप दूध तपाने के वास्ते बैठे हैं, यदि आपकी सास ने बुलाया, अपने ससुर ने बुलाया, अपने पति ने बुलाएंगे, जाएंगे क्या? कैसे जाएंगे? बोले वो 50 रुपये लीटर का दूध ऊपर नहीं जाएगा क्या? फिर मेरा सवाल वहाँ पे आता है कि इस 50 रुपये दूध के वास्ते आप सब कुछ छोड़ती है. जिसको जन्म दिया आपने, वो लड़का हो चाहे लड़की हो, उसके दोस्त कैसे है, उसका रीति रिवाज कैसा है, उसका बर्ताव कैसा है, वो जीवन के दृष्टि को कैसा देखता है, ये जिम्मेदारी आपकी है. वो यहाँ से जिम्मेदारी शुरू होते हैं. हम अपने दोस्त के माध्यम से हम अपने लड़कों को पूछें. मेरी माँ जो थी ना, बहुत उसका ख्याल था. 5वीं कक्षा में था, ऐसे एक लड़के से मेरी संगत होती थी. वो मुझे रोज़ पान खिलाता था, चाय पिलाता था और सिनेमा गृह में लेके जाता था. मुझे भी आदत पड़ गई. वो माँ को गाली देता था, मैं भी वैसा करने लगा. लेकिन मेरे माँ समझदार थी. शी हैड अ विजन. दो इलरेटेड थी, मेरे शिक्षक के पास गई, सब बोल दिया. तो बोले उसको ट्यूशन को भेजो. नहीं आएंगे बोले, वो सिनेमा को जाता है. कैसे नहीं आएंगे बोले. तो मेरे माँ ने, जब मैं उनको डराता था, हमारे घर में एक कुआं था, मैं चला गबावड़े में जी देने को. उस दिन आई घबराई नहीं. उसने बोला मैं तू क्यों जाता है, मैं तेरे इसको दौड़ बांधती हूँ, मैं बुढ़ाती हूँ. मेरे पूरे पर्याय नहीं था. हर इंसान को अपना जिंदगी पैर रहते. रोज़ मेरे सिनेमा गृह में जाने वाले पैर मैं ट्यूशन को जाने लग गया. आज मेरे आपके सामने मैं डॉक्टर हूँ. मेरा वही दोस्त हमारे गांव में एक गिरनी में काम कर रहा है, कामगार नाम के. इसका मतलब माँ का जिम्मेदारी बहुत अच्छी है. यदि आप जिम्मेदारी निभाते हैं, आपको मालूम पड़ गया है कि अपना लड़का गलत रास्ते जा रहा है, आपका सुन रहा है नहीं, तो आप उसका शोध ले. आप कहाँ पर शुरू होती है. 100% यू विल गेट द सक्सेस. पूनम जी ने अच्छा सवाल पूछा कि अपनी जिम्मेदारी कैसे. माताजी पिताजी की जिम्मेदारी बहुत है. अच्छे संस्कार हमें बिकर लेने पड़ते नहीं. कहाँ से नहीं, अपने आप से, अपने कुटुंब से, अपने परिवार को अपने कृति के माध्यम से आंखें ओपन करके रखना है. आर यू सेटिस्फाइड पूनम? ओके. सर ऐसे सवाल पूछे अच्छी बहुत अच्छा लगता है, क्योंकि इवेंट बहुत अच्छे मेरे ज़िंदगी में हो रही है. मेरी ज़िंदगी बाद में मेरे परिवार में मेरे दो अच्छे घटे. प्रणाम भाई साहब जी. यस. मैं प्रश्न पूछूंगी. अच्छी आदतें कैसे लगाना बच्चों, जैसे योगा करना है, प्राणायाम करना है, तो बच्चों को कैसे समझाना. ये शुरुआत अपने खुद से करो. बच्चों को बोलना तो मतलब थोड़ा समझ के बाहर, तो कैसे समझाना, उनको कैसे ये करना चाहिए. इसलिए तो जॉइंट फैमिली इज़ वेरी इंपॉर्टेंट. अभी न्यूक्लियर फैमिली हो गई है तो उसको वो संस्कार मिलते हैं, वो खुद का ये डिसीजन पावर लेता है. तो जब
जॉइंट फैमिली की बात कर रहा हूँ। जब पिता एक समझो आप बीच में आपको लड़का भी है और अपने ससुर जी है और अपने पिताजी माता जी है, तो आप सुबह से खुद सुबह जल्दी उठकर अपने माता पिता को प्रणाम करो, आपका एक हाथ आरती बोलो और अपने खुद 12 सूर्य नमस्कार, योगासन। हर घर में टीवी आता है, उसमें 5-6 बजे 1 घंटा वो रामदेव बाबा आपको बताता है, अनुलोम विलोम, कपालभाति, भस्त्रिका, प्राणायाम बताता है, अलग अलग किस्म के योगासन बताता है। और ये सब आप खुद करो तो वो उसको लेसन पड़ जाएगा। जो आप बोलते हैं वो खुद करने के बाद में अपने आप वो जुड़ जाएगा। ये सोनाली दीपाली है ना, ये हमें दिखती थी, हम उनको यहाँ पे लायंस क्लब में लेके जाते थे, आई कैंप को लेके जाते थे, वहाँ लोगों की सेवा करते हुए ये खुद उनको लेके जाती थी, उनको परोसती थी, उनको रजिस्ट्रेशन करती थी, तो अपने आप उनमें वो संस्कार जुड़ गए। जैसे हम बर्ताव करते हैं वैसे ही अपने लड़के होने वाले हैं। यदि आप सिर्फ बात करेंगे और कुछ कृति नहीं बताएंगे तो इट शुड बी डेमोन्स्ट्रेटेड बाय योर एक्शन। एक्शन इज़ वेरी इंपॉर्टेंट। वो इतना सेंसिटिव रहता है, मेरे पिताजी क्या गाली गलौज करते हैं, मेरे पिताजी की भाषा कैसी है, मेरा पिताजी का एटीट्यूड कैसा है, मेरे माताजी किससे बात करती है, वो सहिष्णु है क्या, उसके उसमें करुणा है क्या, वो किसी को मदद करने को चाहती है क्या, रास्ते में कोई मिला तो उससे हंस के बात करती है क्या। दे यूज टू ऑब्जर्व योर सेल्फ एंड दे डिसाइड हाउ टू हैव देयर ओन लाइफ। वेरी इंपॉर्टेंट। तो ये आपकी जिम्मेदारी है। आप उसके दोस्तों को देखो वो कहाँ बहक रहे हैं क्या, और अपने खुद के माध्यम से उसको कोई कुछ बोलने की जरूरत नहीं है। जब आप सुबह से जल्दी उठेंगी, प्राणायाम करेंगी और चल बैठ बेटा, मैं ये करे तो तुझे क्या करना पड़ता है। मैं बचपन में था तो मेरे पिताजी बोलते थे भाई न्यायशिव पढ़ो। मैंने बोला मुझे न्यायशिव को समझ में नहीं आती है। बोले तू रोज़ स्नान करता है ना, स्नान करने के क्या होता है, तेरा शरीर स्वच्छ होता है, वैसे तेरी न्यायश्वरी से वाणी स्वच्छ हो जाएगी। इतना छोटा लेसन मुझे दिया। तो जब आप कुछ बातें करते हैं उसका मकसद आपको सुनाना चाहिए, केवल मकसद नहीं, आप खुद उसको उसके साथ में जुड़ लेना चाहिए। तो बिल्कुल वो उतना इट इज़ नॉट सो डिफिकल्ट। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। एक नन्ही सी चींटी मुंह में दाना लेकर दीवार पर चढ़ती है, चढ़कर फिसलती है और एक दिन अपने मकाम पर पहुंच जाती है, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। थैंक यू सर। हेलो, हाँ नमस्कार सर। हेलो, नमस्कार। नमस्कार। बोला मॅडम, आवाज येतो. मी नमस्कार डॉक्टर भंडारी सर. Yes, yes. मला एक जरा क्वेश्चन असा आहे की दारू प्यायलेली माणसं असतात ना, तर त्यांना दारू प्यायल्यानंतर सलाईन लागल्यानंतर त्या दारूचा असर उतरतो का त्यांचा? नाही, सलाईन कसं असतं, ज्या वेळेला तो दारू पितो त्याच्या ब्लडमध्ये साखर कमी होते, त्याला मी हायपोग्लायसेमिया होतो, आणि साखर जेव्हा कमी होते तेव्हा मेंदूवर परिणाम होतो, तो बेशुद्ध अवस्थेत जातो. आम्ही सलाईनमध्ये त्याला डेक्स्ट्रोज ग्लुकोज देतो किंवा डेक्स्ट्रोज देतो, त्यामुळे त्याची ब्लड शुगर वाढते आणि त्याला तरतरीतपणा येतो. त्याला तो तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे बेशुद्ध आलेले पेशंट आलेले, मी 50% जर 100 cc दिला तो लगेच डोळे उघडतो, उठून बसतो, बिकॉज ऑफ हायपोग्लायसेमिया. ब्लडमधली शुगर कमी झाली की त्याच्या शरीरावरती पहिल्याने मेंदूवरती परिणाम होतात, मग शरीरावरती परिणाम होतो. एकदा तुमचा मेंदू शिथिल झाला की तो गलित गात्र होतो. मग गलित गात्र्यामध्ये आणल्यानंतर आम्ही सलाईन लावतो, आणि तुम्हाला वाटतं की सलाईनमुळे बरं झालं आहे. सलाईनमध्ये जे ग्लुकोज असतं ते डायरेक्ट रक्तामध्ये विस्तरण पावतं सलाईनमधून, आणि त्याला त्या दारूचा अंमल कमी होतो, शुगर वाढते आणि तो नॉर्मल होतो. ओके ओके. आणि सर मी पेणहून बोलते, शुभांगी जगसे मागे, माझी प्रेसिडेंट इंटरव्ह्यूला. पेणमध्ये तुम्ही मगाशी सांगितलात ना की अल्कोहोलिक अनॉनिमस संस्था ही मी चालू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जरा त्याला ना मला हे प्रतिसाद चांगला मिळाला नाही लोकांच्याकडून. अदरवाईज ती चांगलं त्याची ट्रीटमेंटची पद्धत आहे. मगाशी तुम्ही सांगितलं अल्कोहोलिक अनॉनिमस संस्था. तर प्रतिसाद का मिळालं ते मला कारण माहीत नाही, पण माझा इथे काम एक अटेंड केलं होतं त्यांची जाऊन बरं आणि कसं चालतं त्यांचं, आणि त्याप्रमाणे खूप प्रयत्न केले. बरं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे संदीप शिंदे नावाचा कॉम्प्युटर होता आहे, मॅडम जोरेकर मॅडमना माहिती आहे. काही कारणामुळे तो आमच्याकडून डिटॅच झाला. तो लोणावळ्याला एका डॉक्टरकडे आला. त्याने त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सिटी स्कॅन मशीन जे 1 कोटी रुपयाचं आहे ते 25 लाखामध्ये घेतलं. रोज त्याला 10,000 रुपये मिळायला लागले. म्हणजे ज्याला 10,000 मी पगार द्यायचो त्याला रोज 10,000 रुपये मिळाल्यानंतर तो अल्कोहोलिक झाला. इतका अल्कोहोलिक झाला की त्याला शेवटी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये भरती करावं लागलं. मग तिथून तो बरा झाला, परत 2-3 ठिकाणी गेला, आणि त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संस्था लोणावळ्यात काढलेली आहे. आता त्याला तुमच्याकडे पाठवतो लागलं, कारण लोणावळा आणि पनवेल काही जास्त लांब नाही. त्याचे अनुभव तुम्ही घ्या. हां, 100% किंवा त्याला भेटा की जो वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे.
म्हणजे जो स्वतः दारुड्या होता पण त्याच्याकडे आता 15 पेशंट ॲडमिट आहे, माझ्या संपर्कात येतो. म्हणजे काही अशक्य नाही, फक्त त्या प्रकारचे नॉर्म्स किंवा त्या प्रकारच्या पद्धती तुम्हाला निश्चितपणे कुठेतरी कमी पडत असतील, त्यामुळे तुम्हाला अपयश मिळालं. पण तुमचा हेतू चांगला आहे, कारण पनवेलमध्ये त्याची 100% नितांत आवश्यकता आहे. पनवेल हा इंडस्ट्रियल एरिया आहे, दर महिन्याला पैसे पगार मिळतो आणि त्यामुळे तो व्यसनाधीन होतो आहे. तिथला जो इथला वर्कर आहे किंवा तिथला स्टाफ जो आहे 100% त्याला तुम्ही बाहेर काढू शकता. एक चांगलं पुण्याचं काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही निराश होऊ नका, 100% तुम्हाला यश मिळेल. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे आहेत. वैशाली मॅडम तुम्हाला येस सर, मला एक असा क्वेश्चन आहे. येस. जसं आपण सांगितलं की मद्यपान आहे, तंबाखू आहे, हे जेव्हा मुलांना सवय लागते तर आपण त्यांना कसं ओळखायचं की त्यांना ती सवय लागली आहे? मद्यपानाचा तर लगेच वास येतो तुम्हाला, आणि मद्यपान कळतं, पण तंबाखू आणि तंबाखूचं तुम्हाला सांगतो की गुटखाचा तर वास येतो तुम्हाला, आणि तंबाखूचा त्याची लाळ जास्त चपकते, त्या तोंडामध्ये ओलावा निर्माण होतो. कारण तंबाखू केवळ खात नाही, त्याच्यावर चुना ते खातात, आणि चुना आणि तंबाखूची जी लाळ तयार होते आणि त्या निकोटीन त्याच्या बकल कॅव्हिटी म्हणजे तोंडाच्या ह्याच्यातून शोषली जाते आणि त्याला वेगळं वाटतं. आणि त्याची एकदा सवय झाली की त्याची सवयीमध्ये त्याचं रूपांतर व्यसनात होतं. तर तुम्ही ओळखणं एकदम सिंपल आहे. तर टोबॅको च्युईंगवाला तर त्याची तोंडात लाळ 100% दिसेल तुम्हाला, आणि गुटखावाला तर त्याचा वासच येईल तुम्हाला, लांबूनसुद्धा वास येतो. अल्कोहोलिकवाल्याचा त्याच्या श्वासातून वास येतो तुम्हाला. इट इज नॉट सो डिफिकल्ट ॲट ऑल. त्याचे पुढचे परिणाम तर फार दिसतात आपल्याला. तो थरथर कापायला लागतो, त्याला कामात लक्ष राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन जातं त्याचे मार्क कमी पडायला लागतात, त्याचं बिहेवियर चुकीचं होतं, तो आरोगंट होतो. अशा सर्व गोष्टी त्याचं बिहेवियर, त्याचं जी व्यक्तिमत्व आहे, त्याची पर्सनॅलिटी टोटल डिस्टर्ब होते. तो व्यसनाधीन व्यक्ती फार नंतर ओळखला जातो, पण प्रायमरी स्टेजमध्ये केवळ तुमच्या वासामुळे तुम्ही त्याला ओळखू शकता. थँक्यू सर. तुमचा प्रश्न कौशल्य खेळामध्ये. येस, विचारा, घाबरू नका. अनम्यूट करा स्वतःला आणि विचारू शकता. हॅलो सर. येस, नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता की आता तुम्ही सांगितलं की निराशा, डिप्रेशन हे व्यसनाधीनतेचं कारण आहे आणि ते लक्षात पण आलं आहे. त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न पण चालू आहे, पण ते येतच नाहीये त्याच्यातनं बाहेर किंवा ओपन आउट होतच नाही. बस आता आम्ही घेणार नाही एवढंच म्हणतात आणि परत दारू घ्यायला सुरुवात करतात. बरोबर आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं? मी मागे सांगितलं, तुमचं लक्ष असेल नसेल, एक डायसल्पिराम नावाच्या गोळ्या मिळतात. डायसल्पिराम तर ऐका ना. हां, त्या गोळ्या बोल सांगा. हां सर, त्यांना गोळ्या खायच्या नाहीत, हे सगळे प्रयोग करून झालेत सर. त्यांना गोळी सांगून द्यायची नाही. त्यांना तुम्ही तुमच्या भाजीमध्ये, वरणामध्ये, घट्ट वरणामध्ये गोळी ती भुकटी करून द्यायची. त्याची चव नसते, आणि ती गोळी 2-4 वेळा गेली ना, त्याच्या रक्तात रूपांतर झालं की जेव्हा तो दारूचा संबंध येईल, त्या गोळीच्या औषधाचा रक्तामध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्यावेळी त्याचा दारू संबंध येतो, ताबडतोब उलटी होते त्याला. 2दा-4दा उलटी झाल्यानंतर तोच म्हणतो नको. मग तुमचा रोज सुरू होतो, बाबा रे तुला तर पचत नाही, तुझं शरीर साथ देत नाही, आता दारू सोड. दारूशी इतकी घृणा वाटते की त्याच्यासमोर दारूचं प्यायला ठेवलं तरी दारू पिणार नाही. म्हणून त्याला सांगून कधी तो गोळी घेणार नाही. त्याच्या अननोईंगली तुम्हाला प्रयोग करायचा आहे. तुम्हाला स्वतःला त्याच्या जेवढे नाते, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, त्यांना विश्वासात घेऊन डॉक्टर जेव्हा देतात ना, त्याला अजिबात त्याची कल्पना द्यायची नाही. त्याला कल्पना दिली तो घेणार नाही आयुष्यभर, कारण तो दारूच्या व्यसनाधीन झालेला आहे, तो भोरात सापडलेला आहे. बरोबर आहे सर. हे माझा स्वतःचा भाऊ आहे आणि खूप व्यसनाच्या अधीन गेलेला आहे आणि त्याला त्या गोळ्या पण चालू आहेत बरं का. तुम्ही ज्या सांगितल्या त्या जेवणातून आम्ही त्याला देतो, पण तरी पण तो 8-10 दिवस ते गोळ्या खाल्ले की उलट्या वगैरे झाला की तो परत म्हणजे सुरू करून देत असतो ते गोळ्या. याच्यासाठी त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. त्या पनवेलचे मॅडम आहेत ना, ते जसं सुरू करतायत ना, तसं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये त्याला ॲडमिट करा. तिथे उंच भिंती आहेत तुरुंगासारख्या, त्याला 1-2 महिना ठेवतील आणि नंतर त्याच्यावरती काउन्सिलिंग करून त्याच्यावरती ब्रेन वॉश होईल. त्याचा शारीरिक आणि मानसिक त्याची अवस्था चेंज झाल्यानंतर तो सुधारणा आहे. तुम्ही काय केलं, शारीरिक तेच घेतलं पण मानसिक अवस्था ती झाली नाही. काउन्सिलिंगमुळे जेव्हा लोक सांगतात, त्यांचे अनुभव सांगतात, 1-2 महिना त्याला दारूचा एक थेंब मिळत नाही, तेव्हा त्याचं शरीर त्याच्यातून डिटॅच होतं. नाही तर शरीर इतकं त्याचं शरीर इतकं आक्रंदन करून उठतं, मन तयार होतं त्याचं, पण शरीर तयार होत नाही. शरीर 6 वाजले की त्याला दारू पाहिजे, 6 वाजले की दारू पाहिजे. एखादा भोवरात सापडलेला माणूस असतो ना, तसा तो सापडलेला आहे. त्याला तुम्ही निश्चितपणे आजार म्हणून समजा आणि त्याला अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये येरोड्याला मोठी संस्था आहे मुक्तांगण म्हणून, तिथे पाठवा त्याला. अनेक संस्था आहेत, तुम्ही गुगलवर पाहिलं तर तुम्हाला अनेक संस्था मिळतील, पण त्या संस्थेची त्याला गरज आहे. त्याला मुक्तांगणमध्ये समजा व्यवस्थित आहे. 100%. ओके, थँक्यू सर. येस.
सर मग अजून एक प्रश्न असा आहे. Yes. आता तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट बद्दल बोलला असाल होतं मगाशी, तर मेडिकल ट्रीटमेंटचा साधारण 1 month पर्यंत ह्याचे उपचार आहेत असं म्हणाला, तर बरं. खर्च काय आहे? म्हणजे एखाद्याला पाठवायचं झालं आपल्याला, समाजसेवा आम्ही करतो, तर त्याचा खर्च काय आहे त्यांना? डिपेंड्स अपॉन विचारते. डिपेंड्स 10,000पासून 50,000पर्यंत लोक घेतात. जिथे चांगल्या सुविधा आहेत किंवा ज्यांचं रेप्युटेड नाव झालेलं आहे ते जास्त पैसे एक्सप्लॉइट करतात. पण तुम्ही बघा 2 वेळा त्याला जेवायचं आहे, 1 महिना ठेवायचं आहे, तर 10,000 ते 15,000 एखाद्या चांगल्या नॉर्मल माणसाला खर्च येतोच आहे. मग 15,000 रुपये एका महिन्याची तुम्ही तयारी ठेवा. 2 महिन्यात 30 मॅक्झिमम 50,000 रुपये खर्च येईल. पण 50,000 पेशंट तुमचा बरा होईल ना, कारण तो घरी ऐकणारा नाही आहे. तुमचे म्हणजे नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असंच होणार आहे. त्याला तिथे पाहिजे जातीचेच. ज्यावेळी मॅडम सांगितलं हाताबाहेर केस गेलेली आहे ना, परत परत तू जातो आहे, तर ती केस काउन्सिलिंगसाठी त्याशिवाय पर्याय नाही. दॅट इज द इलिजिबल केस टू हँडल विथ द काउन्सिलिंग पीपल. ओके ओके सर, थँक्यू सर. बोला बोला बोला. वेळ कमी आहे. किती राहिला वेळ मॅडम? बस 5 मिनिटं आहेत. कोणाला काही प्रश्न आहे? सर आई हैव अ क्वेश्चन. Yes, please. क्वेश्चन पूछना चाहती हूँ. यस सर क्वेश्चन ये है कि जब हम बोलते हैं स्ट्रेस एंड जो दबाव आता है, मतलब फॉर बिकॉज ऑफ डे टू डे वर्क, वो सिर्फ जेंट्स पर नहीं आता, लेडीज पर भी तो उतना ही दबाव आता है. बट वी डोंट सी द यस फीमेल्स गेटिंग इनटू दिस हैबिट्स. सिर्फ जेंट्स ही क्यों जाते हैं इस हाँ. हैबिट्स में? लेडीज तो मतलब यू विल रेयरली सी लेडीज गेटिंग इनटू द हैबिट ऑफ ड्रिंकिंग अल्कोहल एंड गुटखा खा रही हैं या अपने वो स्ट्रेस को खत्म कर रही हैं. वो खत्म करने के लिए गेटिंग इनटू द हैबिट है, तो कभी मतलब बहुत कम, मतलब ना के बराबर दिखने को मिलता है. और जेंट्स ही क्यों इस हैबिट में चले जाते हैं? और अभिनंदन करता हूँ, आपने बराबर ऑब्जर्वेशन किया है. दूसरा ऑब्जर्वेशन करता हूँ, आपको कहना चाहता हूँ, मराठवाड़ा में अपने इतने सुसाइड केसेस हुए, ये काश्तकार के जो शेतकरी बांधव थे, उसमें सब हस्बैंड थे. एक भी वाइफ गई कि वहाँ पे एक भी सिंगल लेडी ने वहाँ पे सुसाइड किया क्या? नेवर. अभी तक रिपोर्टिंग है. क्या उसको उसने झेला नहीं अपने कुटुंब के जो प्रॉब्लम थे, लेकिन उसकी मानसिकता ऐसी है, वो शोषित है पहले से. बेसिकली अपनी इंडियन नारी जो है, भारतीय स्त्री है, इतनी शोषित है, डिलीवरी से लेके अपने शादी तक हर इवेंट वो सहन करती है. उसकी सहन करने की पावर बहुत इतनी है, ज़बरदस्त है. आपके ऑब्जर्वेशन के, मेरा ऑब्जर्वेशन बोलता हूँ, हार्ट अटैक से कितने लेडीज आते हैं? हार्डली 1 or 2%. 98% मेल आर सफरिंग फ्रॉम द हार्ट अटैक, नॉट द फीमेल. बिकॉज भगवान ने ऐसी कुदरत ने आपको ऐसी शक्ति दी है, ऐसी शक्ति प्रदान की है कि वो कितने भी सुख आओ, कितने भी दुख आओ, वो झेलना सीख गई है. ये जो इंसान है ना, ये बहुत कमकुवत, वो खुद को समझता है कि मैं सब हूँ, घर में का मेरे पर सब पूरा बोझ है और मैं बोझ ढोने के वास्ते लायक नहीं हूँ, इसलिए वो व्यसनाधीन होता है, वो हतबल हो जाता है. वहाँ पे उसकी औरत की जिम्मेदारी शुरू होती है. वो भी खुद सफरर है, लेकिन कुदरत ने उसको इतनी पावर दी है. जैसे मैंने वो लड़की की आपको अभी कहानी बोली, एक लड़की अपने पिताजी को सुधारती है, तो घर में की गृहिणी है ना, वो इतनी सहिष्णु है. हालांकि वो सहिष्णु है, उसकी संवेदनशील है, इसके बावजूद भी वो मजबूत है, हिम्मत वाली है. इसलिए उस व्यसनाधीन कभी नहीं हो सकती 100%. एंड इट इज़ और ऑब्जर्वेशन, स्टैटिस्टिकल डेटा बोलता है. हाँ, हाई प्रोफाइल में जब वो कंपनी में जाती है, पार्टी में जाती है, तो वहाँ भाग जाती है. कितने टक्के? 2-3%, 5% लोग हैं. 95% लो प्रोफाइल है, मिडिल क्लास लोग हैं. हमें 100% वहाँ पे आपको यही बुरी आदतें कभी मिलेंगे नहीं. ये भगवान की कुदरत की, हम भाग्यशाली पुरुष जो कि ऐसी हमारे अर्धांगिनी बोलो, हमारी बहन बोलो, हमारी सिस्टर, अपने माताजी पिताजी ऐसी बनाई है कि इतनी ताकतवर है, कभी वो व्यसनाधीन भी नहीं होती और अपना जीवन ख़त्म भी नहीं करती, आत्महत्या नहीं कभी करती है. दैट इज़ द स्ट्रक्चर, दैट इज़ द पर्सनैलिटी डेवलप बाय गॉड. इट इज़ गॉड गिफ्ट. यस, आई नो वेरी फ्यू पीपल अंडरस्टैंड दिस. किताबों में तो बहुत लिखा है, बट रियलिटी में दिखने को बहुत कम, प्रेज करता हुआ बहुत कम दिखाई देते हैं लोग. नहीं, मैंने आपने एक बोला ना, जब विदर्भ और मराठवाड़ा में जितने भी सुसाइडेड कैंडिडेट्स है, एक भी औरत ने नहीं किया ना, उसको तो जिम्मेदार और बढ़ गई. पिता और पति जाने के बाद में वो तो पूरा कुटुंब, पूरा परिवार संभालती है, तो वो क्यों नहीं सुसाइड करती है? नेवर. उसको ताकत दी है भगवान ने. Yes. Thank you, sir. It was really great listening to you. Thank you, sir. मैं पहली बार आपको सुना तो आपके बारे में बहुत था, लेकिन it is the first time I really came across you
in this manner, listening to you. It was really great. Thank you so much for being with us and enlightening everybody, like all those who are present, and definitely उन लोगों को बहुत कुछ सीखने को मिला. मुझे भी जो कहानियाँ आपने बताई हैं बीच बीच में, वो बहुत ही इतनी मतलब महत्वपूर्ण है कि वो सुन के ही बहुत कुछ सीखने को मिलता है. अभी बहुत सारे लोग सब लोग इस चीज को मान सकते हैं और सीख सकते हैं इससे एक लेसन, तो समाज जल्दी से सुधर भी जाता है. थैंक्स अ लॉट फॉर बीइंग. मैडम एक बात बोलता हूँ आपके लिए, जिंदगी ऐसे जियो कि हर पल सबको चौंका दे. जिंदगी ऐसे जियो कि हर पल सबको चौंका दे. वक्त इतना मेहरबानी का आपको दूसरा मौका दे. बराबर है. कदम ऐसे रखो कि निशान बन जाए. कदम ऐसे रखो कि निशान बन जाए. काम ऐसा करो कि आपकी पहचान बन जाए. और ज़िंदगी ऐसे जियो कि लोगों के लिए मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. धन्यवाद. थैंक यू सो मच सर. Now I will request President Vaishali Shah to give vote of thanks. Thank you, Praveen. Thank you, Praveen. Innerway Club of तलेगाव दाभाडेच्या प्रेसिडेंट प्रवीण साठे, जालना सेंट्रलच्या प्रेसिडेंट डॉक्टर सोनाली जेठडिया, माझा पिंपरी क्लब, माझा मित्र परिवार आणि आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भंडारी. आपण सर्वजण पाहतोय आजकालच्या जगात निरनिराळ्या व्यसनाच्या अधीन झालेले युवक युवतींच्या संदर्भात फार काळजी वाटते. कोणत्या मानसिक ताणतणावाखाली ते असतात देव जाणे. त्यातून सुटण्यासाठी विविध व्यसनाचा आधार घेतात हे आपणास कळेनासे झाले आहे. या विषयावर गेली काही वर्ष सातत्याने अनेक व्याख्याने देणारे डॉक्टर भंडारी आज उपस्थित राहिले आणि व्यसनाशी कशा पद्धतीने लढा द्यायचा ते एक मिशन कार्य समजून मार्गदर्शन केलेबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा ज्वलंत विषय ऐकण्यास झूमवर व FBवर अनेक जणांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्याचे पण मनापासून आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू ज्याच्यामुळे आपल्याला आजचा प्रोग्राम एवढा सुरळीतपणे आपल्याला बघायला मिळाला, त्या अर्चना देशमुख यांचे पण मनापासून मी आभार व्यक्त करतो. तळेगाव दाभाडे, पिंपरी, जालना सेंट्रल या तिन्ही क्लबच्या उपस्थित असलेल्या मेंबर्सचे पण मी आभार व्यक्त करतो. सर, अजून एक सांगायचं की तुम्ही जे आत्ता सांगितलं माझी मुलगी, कारण मला माझे वडील नाही आहेत म्हणून मला ती पोएम खूप अपेक्षित झाली, म्हणजे एकदम बस झाली ती पोएम. मला खूप आवडली. त्याबद्दल मी तुमचं खूप मनापासून धन्यवाद करते, कारण मला माझ्या पप्पांना आत्ताच 10 ऑक्टोबरला 11 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मला खूप एकदम मनाला लागून गेली ती पोएम. सॉरी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर, तुम्ही खूप खरंच छान माहिती दिलीत आम्हाला. धन्यवाद. मला फक्त एकच सांगायचं होतं की व्यसनाधीन व्यक्ती असते, पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे, त्याला कसं योग्य वेळी योग्य उपचार कसे द्यायला पाहिजेत, हे तुम्ही एक नव्याने आम्हाला कळलं. हा एक फार मोठा आपला लेक्चरचा भाग होता. आणि मला पण असं वाटतं की आता एज्युकेशन पॉलिसी जी आहे की 5+3+3+4 याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त सांगतायत. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज द्या. तर हा पण एक व्यसन आणि व्यसनमुक्ती कशी करायची हा पण एक विषय त्याच्यामध्ये असायला पाहिजे असं प्रकर्षाने वाटतं. नाही का? आपण गव्हर्नमेंटकडे अपील करूया, शासनाकडे किंवा ऐकलं नाही होते. हा शासनाकडे आपण अपील करूया की हा विषय ठेवा तुम्ही सिलेबसमध्ये. हो, शासनाकडे अपील करूया. खरं ही आवश्यकता आहे. टीन एजच्या मुलांना किंवा कॉलेजमध्ये हा एक कंपल्सरी विषय असायला पाहिजे. बरोबर आहे, नाही का? अजून त्यांचं ते फायनल झालं नाहीये, पण एक हरकत नाहीये करायला. तर मॅडम, ऍक्च्युली इतकं आयरनी ऑफ लाईफ आहे की शासनाने त्यांचं काय म्हणतात ते पैसे म्हणजे काय इन्कम हे करण्यासाठी पहिले दारूची दुकानं उघडली. मंदिराऐवजी मदिरा उघडल्या. म्हणजे तिथूनच सुरू होतं की आपण काय सुरू करतो. आपले मुलं पण हे सगळे बघत होते. मुलं सुद्धा ते न्यूज बघत होते की काय चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट असा स्टँड घेतो आहे
इट्स व्हेरी डिफिकल्ट की परत आपण हे इन्व्हाइट करणं आपल्या मुलांमध्ये. मला वाटतं शासनाच्या भरोश्यावर बसण्यात काही अर्थ नाही पप्पा. प्रत्येक घराघरातूनच ते मुलांपर्यंत पोहोचलं येस पाहिजे. येस. ऍक्च्युली कसं आहे ते टॅक्स मिळणं पैसे मिळणं बंद झालं होतं तर त्याच्यानेच ते लोकांना पैशांची सुरुवात झाली. पण मोड ऑफ मनी म्हणजे त्याचा लॉंग टर्म मध्ये काय परिणाम होते किंवा आपल्या पिढीवर काय परिणाम होते ते नाही त्यांच्याशी ते नाही घेणं देणं. ऍक्च्युली घराघरातनच एक चिनगारी जर तयार झाली तर त्याचा काहीतरी पुढे उपयोग होईल. शासनाकडून मॅडम Actually, मीटिंग संपण्याच्या अगोदर मलाही वाटत नाही मीटिंग संपू नये, तुम्हालाही वाटत आहे पण हा विषय खूप मुलांना महत्त्वाचा वाटतो. मला खूप काही सांगायचं राहून गेलं, खूप काही बोलायचं राहून गेलं. कुठूनसा आला वारा आठवणीचा, मनातला प्रोजेक्ट हलवून गेला. खूप काही बोलायचं राहून गेलं, खूप काही सांगायचं राहून गेलं. शब्दांचे दाणे वेचण्याआधी क्षणांचं पाखरू उडून गेलं. आणि म्हणून ज्या काही आठवणी सांगितल्या तुम्ही गोड मानून घेतल्या आणि मला जी संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व परिवारातर्फे, डॉक्टरांतर्फे, समाज सुधारक जे आहेत त्यांच्यातर्फे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. याचा निश्चितपणे परिणाम आपल्या फेसबुकमधून म्हणा, यूट्यूबमधून म्हणा, कुठल्या व्हॉट्सअपमधून निश्चितपणे समाजावरती तुम्ही तो परावर्तित करावा. त्याच्यामध्ये परिवर्तनाची निश्चितपणे आस आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे. ती फलद्रूप होईल ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.